मराठा समाज सेवा मंडळातर्फे प्रथम आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपल्या या मंडळानं सुरू केलेल्या शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचं पहिलं पुष्प आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते डॉक्टर निर्मल कुमार फडकुले हे गुंफणार आहेत। मी प्रथम त्यांना अशी विनंती करतो की राजर्षी शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी यांच्या प्रतिमेस त्यांनी पुष्पहार अर्पण करावे। डॉक्टर निर्मल कुमार फडकुले हे आपणा सर्वांना परिचितच आहेत। महाराष्ट्रातील एक नामवंत वक्ते म्हणून त्यांचा आपणाला परिचय आहे। यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एक चिंतनशील प्रवृत्तीची व्यक्ती, ललितरम्य भाषा वापरण्यामध्ये अत्यंत वाकबगार असे आणि महाराष्ट्रामध्ये जे जे पुरोगामी विचारसरणीचे लोक होऊन गेले, उदाहरणार्थ आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल त्यांनी गाढा अभ्यास केलेला आहे। तसंच लोकहितवादी काल आणि कर्तृत्व यावर त्यांनी PhD संपादन केलेली। शिवाय आपल्या सोलापुरातील केसरी या दैनिकातून वादसंवाद हे सदर ते लिहित होते। त्याचप्रमाणे सोलापुरातील एक साप्ताहिक आपले प्राध्यापक विलास पाटील यांचं भुईकोट यामध्ये वाऱ्यावरचे शब्द हे सदर ते लिहित होते आणि सध्या संचारमध्ये स्वैरसंवाद हे सदर त्यांचं चालू आहे। त्यांनी लिहिलेले हे ललित लेख यातूनच त्यांनी हिरव्या वाटा हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे। याशिवाय काही रंग काही रेषा हे पुस्तकसुद्धा त्यांचं प्रकाशित झालेलं आहे। शिवाय ज्ञानेश्वरीतील काही अध्यायांचं संपादनही त्यांनी केलेलं आहे। मसाप म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद याचे ते अध्यक्ष आहेत। त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला वाटतं कुणाला माहीत नसेल पण मराठी नाट्य परीक्षण मंडळाचे ते सदस्य आहेत। आणि या बाबतीत जर सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की सर काही नाटकातून सुद्धा काम करीत होते आणि यावर आपला विश्वास बसेल असं मला वाटतं। काही लोक असं म्हणतात की डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सर हे शब्दप्रभू आहेत, पण मला असं वाटतं की हे शब्दप्रभू नसून विचारवंत आहेत, विचारप्रभू आहेत। शिवाय सोलापुरात काही कवी आहेत, प्रसिद्ध कवी आहेत आणि दुर्दैवानं त्यातील काही माझे मित्र आहेत। आपले फडकुले सर सुद्धा कवी नसलेले कवी आहेत असं मला वाटतं, कारण ते जे काही बोलतात ते कवितेतून बोलतात। त्यामध्ये एक प्रकारचं कवित्व असतं, एक प्रकारचा गोडवा असतो, एक प्रकारचा रसाळपणा असतो असं मला वाटतं। आणि अधिक परिचय आपल्या या वक्त्यांची करून देण्याची गरज नाही असं मला वाटतं। यानंतर आपल्या संस्थेचे सांस्कृतिक विभागाचे प्रमुख विजयकुमार मुळीक हे आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करते आणि त्यांनी तो करावा अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर
मी पहिल्यांदाच आपणा सर्वांचे या ठिकाणी उपस्थित झालात याबद्दल आभार मानतो आणि डॉक्टर निर्मलकुमार फडकुले यांनी राजर्षी शाहू महाराज एक क्रांतिकारक यावर आपले विचार व्यक्त करावेत अशी मी त्यांना विनंती करतो. श्री मुळीक, श्रीमान भणगे आणि उपस्थित बंधू भगिनींनो, माझ्या मित्रांनी आत्ता माझा जो परिचय करून दिला तो फारच उदार शब्दातून करून दिला. त्या शब्दामध्ये अतिशयोक्ती होती आणि एखाद्या शब्दप्रभूलाच शोभेल अशा प्रकारची अतिशयोक्ती त्यांनी केली. या अतिशयोक्तीचं मूळ माझ्याविषयी त्यांना जो काही स्नेह वाटतो त्या स्नेहामध्ये आहे आणि स्नेह असल्यानंतर सर्व गुन्हे हे माफ असतात. त्यामुळं माझा अतिशयोक्तीपूर्ण शब्दातून त्यांनी परिचय करून देण्याचा अपराध केलेला असला तरी या अपराधाबद्दल ते क्षमेला पात्र आहेत एवढंच फक्त मी म्हणतो. मला ज्या विषयावर आपल्याशी बोलायचं आहे हा विषय अद्यापि महाराष्ट्रामध्ये दुर्लक्षित आहे असं माझं मत आहे. याचं कारण असं की छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचं जे कार्य, या कार्याची यथातथ्य ओळख अद्यापि पुष्कळांना झालेली नाही. असं होण्याचं कारण काय? तर मला स्वतःला असं वाटतं की महाराजांचं व्यक्तिमत्व, त्यांची चिंतनशीलता, त्यांची कृतिशीलता आणि त्यातून महाराष्ट्रामध्ये सामाजिक परिवर्तनाला त्यांनी जो हातभार लावला आणि जे महनीय स्वरूपाचं कार्य त्यांनी केलं तिकडं अद्यापि दुर्लक्ष झालेलं आहे. याचं महत्वाचं कारण त्यांच्या संबंधी काही वाद काही लोकांनी उत्पन्न केले. अजूनही म्हणजे आता महाराजांच्या मृत्यूला बरीच वर्ष उलटून गेली. 1922 मध्ये त्यांचा मृत्यू झाला, म्हणजे आता 65 वर्ष त्यांच्या मृत्यूला झाली. पण अजून सुद्धा महाराजांच्या कार्यासंबंधी काही विवाद्यता काही स्तरामध्ये आढळून येते. आणि अशा आढळून येण्याचं कारण काय याचा थोडासा शोध करण्याची आवश्यकता आहे. मला स्वतःला असं वाटतं व्यक्तींचं आणि विचारांचं मूल्यमापन जेवढ्या तटस्थतेनं व्हायला पाहिजे तेवढी तटस्थता आम्हा लोकांच्या मध्ये नाहीये. आम्ही काय करतो, विभूतीपूजक दृष्टिकोन तरी स्वीकारतो किंवा आम्ही काही द्वेषमूलक बुद्धीतून तरी व्यक्तीचं आणि विचारांचं मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ असा की जो एक समतोलपणा पाहिजे, वैचारिक समतोलपणाची जी आवश्यकता असते ही आवश्यकता हीच दुर्लक्षली जाते. आणि मग काही पूर्वग्रह मनामध्ये घेऊन आपण त्या व्यक्तीच्या कार्याकडे पाहतो. मग ती व्यक्ती ही आपल्या पूर्वग्रहाच्या लोलकातून जशी दिसली तशी ती आपण मांडतो आणि आपण मांडलेलं ते जे काही एकंदरीत शब्दांकन आहे या शब्दांकनाचा परिणाम सर्वसाधारण माणसावर होतो. कारण सर्वसाधारण माणूस त्या व्यक्तित्वाचं मूल्यमापन स्वतः करत नाही. मग तो काय करतो, जे विचारवंत म्हणून मान्यता पावलेले आहेत असं त्याला वाटतं त्यांचे तयार विचार फक्त तो स्वीकारतो आणि त्या तयार विचारांच्या आधारानं त्याच्या मनामध्ये काही प्रतिमा उत्पन्न होतात. मला स्वतःला असं वाटतं की कोणी का असेना, म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा मूल्यांकन हे प्रांजलपणानं, तटस्थपणानं आणि पूर्वग्रह मुक्त दृष्टिकोनातून झालं पाहिजे. तसं झाल्याशिवाय इतिहासातलं त्यांचं स्थान किती उंच आहे
हे आपल्या नीट लक्षात येत नाही. आणि मग आपण आपल्या भक्तीनं एखादं महान व्यक्तिमत्व लहान करून ठेवतो. हे भक्तीनं होतं बऱ्याच वेळेला. मी जर असं म्हणालो की आमच्या मराठी मातीतला हा शिवाजी आहे आणि आमच्या मराठी मातीचा हा एक महान अलंकार आहे, असं जर मी विधान केलं तर शिवाजीचं व्यक्तित्व हे मी फार लहान केलं असा त्याचा अर्थ होईल. अहो, मराठी मातीचाच केवळ अलंकार नव्हे, हा साऱ्या मानवतेचा अलंकार आहे. जिथं जिथं स्वातंत्र्य आणि स्वाभिमान यांची पूजा होत असेल त्या त्या ठिकाणी शिवाजीचं व्यक्तित्व हे अधिक प्रेरणा देणारं अशा प्रकारचं असताना मी त्याला जर केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित करण्याचा प्रयत्न केला तर माझी भक्तिभावनाच शिवाजीच्या यथातथ्य मूल्यांकनाच्या आड आली असा त्याचा अर्थ होऊ शकतो. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये मला अशी दोन टोकं आढळली की विभूतीपूजक मनोवृत्ती आहे आणि त्याबरोबर काही दूषित पूर्वग्रहही काही लोकांच्या मनात आहेत. आणि मग या दोन्ही लोकांनी जे मूल्यांकन केलेलं आहे, एकीकडे भक्तिभाव आहे आणि दुसरीकडे थोडासा कटू अशा प्रकारचा द्वेषभाव आहे. आणि मग महाराजांची जी काही प्रतिमा तयार व्हायची ती या लोकांच्या मनामध्ये नीटसा आकार धारण करू शकली नाही. म्हणून ज्या देव्हाऱ्यामध्ये मूर्ती बसवायची असते तो देव्हारा सुद्धा चांगला असावा लागतो. चांगला असावा लागतो याचा अर्थ मी देव्हारा देव हे थोड्या अलंकारिक अर्थाने शब्द योजतोय. मला असं म्हणायचं नाही की कुठल्याही महापुरुषाचा आपण देव करून टाकावा आणि त्याला देव्हाऱ्यामध्ये बसवावं असं मला यत्किंचितही सूचित करायचं नाही. पण मला जे म्हणायचंय ते असं की मला माझ्या मनामध्ये एखादी प्रतिमा जेव्हा रुजवायची आहे, ती स्थापन करायची आहे, तेव्हा ती प्रतिमा ही मी पारखून घेतली पाहिजे, निरखून घेतली पाहिजे, ती नीटस दृष्टिकोनातून न्याहाळली पाहिजे आणि एक प्रकारचा प्रांजल तटस्थपणा, निपक्षपातीपणा हा माझ्या ठिकाणी असला पाहिजे. असं जर झालं तर ते अधिक चांगलं. नाहीतर केवळ आख्यायिका, दंतकथा यांच्या आधारातून एखाद्या माणसाची जी काही मूर्ती तयार होते ती मूर्ती बऱ्याच वेळेला मग इतिहासाच्या, ऐतिहासिक तथ्याच्या कसोटीवर जेव्हा आपण घासून पाहायला लागतो तेव्हा मग त्या प्रतिमेला कुठेतरी तडे पडत जातात आणि आपल्याला काहीशा वेदना व्हायला लागतात. हे टाळलं पाहिजे. मी छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि त्यांचं क्रांतिकारक कार्य असा जो विषय घेतला त्याचं महत्वाचं कारण असं आहे की मला महाराजांची जी काही वैचारिक प्रतिमा आहे ती आपल्या समोर मांडायची आहे. त्यांचं व्यक्तित्व केवढं भव्य होतं, ते केवढं उत्तुंग होतं या संबंधी मी कमी बोलणार आहे. परंतु त्यांच्या विचारांचं मला थोडंसं मूल्यांकन करता आलं तर तो मी प्रयत्न करणार आहे. मी असा दावा करीत नाही की मी जे काही मूल्यांकन करणार आहे ते मोठं निर्दोष आहे आणि तेच केवळ निपक्षपाती आहे असा माझा मुळीच दावा नाही. विचाराच्या क्षेत्रामध्ये या प्रकारचा दावा कुणीही करण्याचं कारण नाही. पण आपली मोजमाप जी आहेत ही मात्र थोडीशी पारखून घेतलेली असली पाहिजेत आणि मग त्या मोजमापांच्या आधारानं मापन हे केलं पाहिजे असं मला वाटत असल्यामुळं मी राजर्षी शाहू महाराजांच्या क्रांतिकारक कार्याचा विचार हा थोडक्यात आपल्या समोर ठेवणार आहे. एक अडचण मला जाणवते ती अशी की हा एवढा व्यापक विषय आहे की तो 3 व्याख्यानात सुद्धा पुरत नाही. कारण 2च महिन्यापूर्वी मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं मी औरंगाबाद शहरामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या विचारावर आणि त्यांच्या व्यक्तित्वावर 3 व्याख्यानं दिली आणि त्यावेळेला मला असा अनुभव आला की तरी सुद्धा या 3 व्याख्यानातून त्यांची नीट प्रतिमा मला उभी करता आली नाही वेळेच्या अभावी. आणि याचं कारण असं की ही व्यक्तित्व बुलंद असतात, व्यापक असतात, विशाल असतात. ती शब्दांच्या चौकटीमध्ये सापडत नाहीत. शब्द अपुरे पडतात आणि कर्तृत्व हे मात्र अतिशय व्यापक स्वरूपाचा असल्यामुळं तशा प्रकारच्या कर्तृत्वाचा वेध सर्वसाधारण माणसाला शब्दातून घेता येणं अशक्य असतं. पण आपल्याजवळ दुसरं साधन नाही आणि आपल्याला मर्यादित वेळेमध्ये एक शाहू महाराजांची प्रतिमा
वैचारिक प्रतिमा ही उभी करायची आहे. त्यामुळं मी बाकीचा कुठलाही भाग न सांगता पहिलं विधान मी जे करणार आहे ते अशा प्रकारचं विधान करीन की ज्याला आपण नवजीवनवादी चळवळ म्हणू, रेनासान्स असं ज्याला म्हणतो, प्रबोधनवादी चळवळ. या प्रबोधनवादी चळवळीला जर कोणी अतिशय वेगानं चालना महाराष्ट्रामध्ये दिली असेल तर ती छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली आहे. ही केव्हा दिली तर ती अशा सुमाराला दिलेली आहे की जेव्हा ही प्रबोधनाची चळवळ मंदतेज झालेली होती, क्षीणबल झालेली होती आणि कदाचित ही चळवळ संपणार की काय अशा प्रकारची भीती वाटत होती. महात्मा फुले यांचा 1890 साली मृत्यू झालेला होता. 1895 साली आगरकरांचा मृत्यू झाला. 1901 साली न्यायमूर्ती रानडेंचा मृत्यू झाला आणि नवजीवनवादी चळवळ तिथं स्तिमित झाली, तिथं कुंठित झाली. अशा वेळेला ही चळवळ पुन्हा वेगानं सुरू करण्याची फार मोठी आवश्यकता होती आणि ही चळवळ छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या बलिष्ठ हाताने अशी सुरू केली. म्हणून मला बऱ्याच वेळा असं म्हणावंसं वाटतं, अज्ञान आणि दारिद्र्य आणि विषमता यांच्या जमिनीमध्ये महाराष्ट्राचं त्याच्या जीवनरथाचं चाक हे असं घुसलेलं होतं. अज्ञानानं, विषमतेनं आणि दारिद्र्यानं ते गिळलेलं होतं आणि ते त्या जमिनीनं गिळलेलं चाक ज्याप्रमाणे कर्ण, महाभारतामधली ती कथा आपल्याला आठवत असेल की चाक असं गिळलं जात आहे त्याच्या रथाचं आणि तो आपल्या बलिष्ठ बाहूनी पुन्हा पुन्हा ते चाक बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. मला स्वतःला असं वाटतं की छत्रपती शाहू महाराजांचं कार्य हे त्या तोलाचं, त्या मोलाचं कार्य आहे. कारण त्यांनी या अज्ञानावर, या दारिद्र्यावर आणि या विषमतेवर फार मोठी अशा प्रकारची उपाययोजना केली. घणाघाती स्वरूपाचे प्रहार त्यांनी केले आणि या महाराष्ट्रामध्ये नवजीवनवादी विचारांचा प्रवाह हा अधिक बलोद्धत रीतीनं त्यांनी वाहता ठेवला. हे त्यांचं कार्य हे अत्यंत कालोचित अशा प्रकारचं कार्य होतं. असं कार्य हे वेळेवर कार्य होणं ह्याला महत्व आहे. मला आपल्या समोर केवळ विचारांची चिकित्सा करायची आहे, मी आपलं मनोरंजन करणार नाही. याचं कारण असं की महाराजांची प्रतिमा मला थोड्या वेळामध्ये उभी करायची असल्यामुळं मी केवळ त्यांच्या विचारांचा जो प्रदेश आहे तो कसा विस्तीर्ण आहे आणि त्यांच्या कार्याला कशी खोली आहे, कशी उंची आहे, कशी व्यापकता आहे, कशी विशालता आहे याच्या संबंधीच फक्त बोलणार आहे, अधिक मी बोलणार नाही. मला जे सांगावंसं वाटतं ते हे सांगावंसं वाटतं की हे क्रांतिकारक स्वरूपाचं कार्य आहे. क्रांतिकारक हा शब्द अलीकडे आपण फार सवंग करून ठेवलेला आहे. आपण कोणालाही क्रांतिकारक म्हणतो. एखाद्यानं अतिशय सामान्य कार्य केलं तरी त्याच्या गौरवासाठी आपण त्याला क्रांतिकारक ही संज्ञा देऊन मोकळे होतो. क्रांतिकारक हे विशेषण भाषेच्या बाजारामध्ये सध्याच्या काळामध्ये फारच स्वस्त झालेलं आपल्याला दिसतंय. पण क्रांतिकारक ह्या शब्दाचा अर्थ असा की ज्याला काही आमूलाग्र बदल अभिप्रेत आहे तो क्रांतिकारक आहे. आणि नुसता बदल अभिप्रेत असणे याला अर्थ नाही, बदल करण्यासाठी समर्पित वृत्तीनं नाना प्रकारच्या दुष्शक्तीशी ज्यानं अखंड संघर्ष आयुष्यभर चालवला आहे आणि त्या वातावरणामध्ये आपल्या पौरुषानं आणि प्रतिभेनं ज्यानं निश्चित प्रमाणात काही बदल घडवून आणलेला आहे त्याला आपण क्रांतिकारक म्हटलं पाहिजे. तो नुसता सुधारणावादी नाही तर तो क्रांतिकारक आहे. त्याला मूलभूत बदल अपेक्षित आहे आणि हा मूलभूत बदल हा महात्मा फुल्यांना अपेक्षित होता आणि महात्मा फुल्यांच्या नंतर राजर्षी शाहू महाराजांचं नाव मला या संदर्भामध्ये निश्चितपणाने घ्यावं लागेल. दोन प्रकारचे समाज सुधारक आपल्या महाराष्ट्रामध्ये झाले. हे दोन प्रवाह होते. त्यापैकी पहिला प्रवाह लोकहितवादी आगरकर, न्यायमूर्ती रानडे, बाळशास्त्री जांभेकर त्यांच्याही आधीचे हे जे काही लोक होते या समाज सुधारकांनी मध्यमवर्गीय सामाजिक सुधारणांना हात घातला. जे प्रश्न त्यांच्या समोर होते ते प्रश्न प्रामुख्यानं नागरी भागातले होते आणि ते प्रश्न हे
कौटुंबिक सुधारणेचे प्रामुख्यानं प्रश्न होते. डॉक्टर आंबेडकरांनी तर या समाज सुधारकांना कुटुंब सुधारक असं म्हटलेलं आहे आणि ते एका अर्थानं यथार्थ आहे. कारण सगळे कौटुंबिक प्रश्न होते. विधवा विवाह असेल, बालविवाह असेल, जरठ बाला विवाह असेल, केशवपन असेल, सती जाण्याचा प्रश्न असेल आणि नाना प्रकारचे हे जे काही कौटुंबिक प्रश्न उत्पन्न होतात, या प्रश्नांच्या बाबतीमध्ये लोकहितवादींच्या पासून ते न्यायमूर्ती रानड्यांच्या पर्यंत हे जे काही स्त्री शिक्षण असेल आणि इतर प्रश्न, हे सगळे प्रश्न कुठेतरी मध्यमवर्गीय जीवनाशी, नागरी जीवनाशी निगडीत होते. पण दुसरी विचारधारा जी होती ती अधिक खंबीर होती, जिवंत होती, ती ज्वलंत होती. या दुसऱ्या विचारधारेनं आणि या दुसऱ्या विचारधारेच्या प्रणेत्यांनी, सुधारकांनी म्हणजे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे, ही जी माणसं आहेत, या माणसांनी मात्र काही व्यापक प्रश्नांना हात घालण्याचा प्रयत्न केला की ग्रामीण भागातला माणूस, ग्रामीण भागामधली स्त्री, या माणसांचं दारिद्र्य, यांचं अज्ञान आणि समाजामध्ये सर्वत्र पसरलेली ही चमत्कारिक, अनैसर्गिक अशा प्रकारची विषमता आणि या विषमतेचं निर्मूलन आपल्याला करायचं आहे. म्हणजे अधिक मूलभूत प्रश्नांना हात घालण्याचा प्रयत्न हा दुसऱ्या विचारधारेनं केलेला आहे. याचा अर्थ पहिली विचारधारा आणि दुसरी विचारधारा यांची तुलना मला करायची नाही. कोणती श्रेष्ठ आणि कोणती कनिष्ठ हे मला सांगायचं नाही. कारण काळाच्या मर्यादा पडतात, परिस्थितीच्या मर्यादा पडतात. त्यामुळं मर्यादित अशा प्रकारच्या वातावरणामध्ये समाज सुधारकांना कार्य करावं लागतं. त्यामुळं मला इथं श्रेष्ठ कनिष्ठ अशा प्रकारची तुलना मुळीच अभिप्रेत नाही. मी त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी बोलत नाही. कारण आगरकर हे कृतीच्या पातळीवर उतरू शकले नाहीत. आगरकर हे विचारवंत होते आणि विचारवंत म्हणून त्यांच्या विचारांचा पल्ला हा पुष्कळ मोठा होता. न्यायमूर्ती रानडे हेही विचारवंत होते. प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवर त्यांनी काही चळवळी जरी केलेल्या असल्या तरी सुद्धा त्यांनी समाजाला नवे विचार दिले, लोकहितवादींनी नवे विचार दिले. पण त्याबरोबर महात्मा फुले मात्र विचारवंत असण्यापेक्षा ते कृतिवंत होते. ते कृतीच्या पातळीवर उभे राहिले आणि जी जी विषमता दिसेल, जिथं अन्याय दिसेल, ज्या ठिकाणी वैगुण्य दिसेल, त्या ठिकाणी दंड थोपटून बुलंदपणानं त्या प्रवृत्तीशी संघर्ष करण्यासाठी फुल्यांच्या सारखा किंवा राजर्षी शाहू महाराजांच्या सारखा बंडखोर आणि मनस्वी माणूस जेव्हा उभा राहिला, तेव्हा समाजामध्ये परिवर्तनाची काही चिन्ह आपल्याला दिसायला लागली. तेव्हा सामाजिक परिवर्तनाचं एक भव्य अशा प्रकारचं स्वप्न राजर्षी शाहू महाराजांनी पाहिलं. तसं आयुष्य त्यांना फार कमी लाभलं. 1874 मधला जन्म आणि 1922 मधला मृत्यू, पहिली 20 वर्ष सोडून दिली पाहिजेत. 1894 मध्ये त्यांच्या हातामध्ये राज्यसूत्र आली आणि 1922 मध्ये मृत्यू होईपर्यंत म्हणजे केवळ 28 वर्ष शाहू महाराज हे सिंहासनावर होते. पण या 28 वर्षाच्या अल्प आयुष्यामध्ये त्यांनी बहुमोल अशा प्रकारचं कार्य केलेलं आहे. काय असेल ते असो, नियती मोठी विलक्षण असते. कर्तबगार माणसाच्या पदरामध्ये ती अल्पायुष्य टाकते आणि नालायकांच्या पदरामध्ये मात्र ती भरपूर आयुष्य देते. इतकं देते की त्यांच्यामुळं जीवन कलुषित किंवा प्रदूषित व्हायला वेळ लागत नाही आणि ज्यांच्यामुळे जीवन विशुद्ध व्हावं, कल्याणप्रद व्हावं, ही माणसं मात्र जीविताची यात्रा फार लवकर संपून जातात. आता या बाबतीत कुणाला जबाबदार धरावं ते सांगता येत नाही. पण राजर्षी शाहू महाराजांना जर आणखी 10 वर्षाचं आयुष्य लाभलं असतं तर त्या 10 वर्षाच्या काळामध्ये आपण जी स्वप्न पाहिली आणि आपण जे विचार या भूमीमध्ये पेरले, त्या विचारांना आता काही सत्याची फळं लागायला लागलेली आहेत याची जाणीव त्यांना झाली असती आणि त्यांना निश्चितपणानं आनंद झाला असता. निदान त्यांच्यासारख्या समर्थ माणसाला या प्रकारच्या आयुष्याची जरूर होती. परंतु जे घडलंच नाही त्याच्याबद्दल जास्त विचार करण्याचं कारण नाही. जे घडलं त्याचं विश्लेषण आपल्याला काय करता येतं तेवढाच फक्त आपण प्रयत्न करावा असं मला स्वतःला वाटतं. दुसरा एक विचार मला सांगायचा की सत्ता ही ज्यांच्या हातामध्ये असते, सत्तेच्या सिंहासनावर आरूढ झालेली जी माणसं असतात, जे राज्यकर्ते असतात, त्या सत्तेच्या सिंहासनाला जर तात्विक बैठक नसेल तर ते सिंहासन कितीही बलिष्ठ असलं तरी ते सिंहासन कोणत्याही प्रकारची इष्ट अशी क्रांती करू शकत नाही. सिंहासनाला
जे पाय असतात ना ते पाय न्यायाचे असावे लागतात, सुविचाराचे असावे लागतात. पण बऱ्याचशा सिंहासनांचे पाय हे भ्रष्टतेचे पाय असतात. भ्रष्टतेच्या पायावर उभी राहिलेली सत्तेची सिंहासनं इतिहासामध्ये पानोपानी आपल्याला सापडतात. पण शाहू महाराजांचं सिंहासन हे मात्र कसं होतं तर ते लोककल्याणाच्या भूमिकेवर अधिष्ठित झालेलं सिंहासन होतं. हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. शिवाजीच्याच वंशामधला हा शाहू राजा शिवाजीच्या सत्तेला ज्याप्रमाणे लोककल्याणाचं भक्कम अधिष्ठान होतं त्याप्रमाणे शाहू महाराजांच्या सत्तेला सामाजिक जाणीवेचं तितकंच बलिष्ठ अशा प्रकारचं अधिष्ठान होतं. आणि शाहू महाराजांनी कधी सत्तेचा लोभ असा धरलेला दिसत नाही. एकदा असं घडलं की त्यांना असं सांगण्यात आलं, पॉलिटिकल एजंटनं त्यांना सांगितलं, त्यांची सत्ता जी होती ती संस्थानी सत्ता होती, म्हणजे शेवटी त्यांच्याही वर इंग्रजांची सत्ता होती. आणि इंग्रजी सत्तेनं त्यांना असं सांगितलं की तुम्ही संस्थानाच्या बाहेर ज्या काही सामाजिक आणि अन्य प्रकारच्या चळवळी करता या चळवळी तुम्ही थांबवल्या पाहिजेत, अन्यथा त्याचे परिणाम बरे होणार नाहीत. या पत्राला उत्तर देताना शाहू महाराजांनी उत्तर दिलं की यापेक्षा तुम्ही काय करणार आहात? मला तुम्ही पदभ्रष्ट कराल ना, माझ्या हातातली सत्ता तुम्ही काढून घ्याल ना. बहुजन समाजाच्या आणि दलित समाजाच्या सेवेसाठी आणि कल्याणासाठी आणि अभ्युन्नतीसाठी मी माझी सत्ता भिरकावून द्यायला देखील तयार आहे, अशा प्रकारचे पौरुषपूर्ण उद्गार त्यांनी काढलेले होते. लक्षात घ्या, हा कालखंड कोणता आहे की ज्या कालखंडामधले संस्थानिक हे मदिरा आणि मदिराक्षी यांच्या संपूर्णपणानं आहारी गेलेले होते. बहुसंख्य संस्थानिक म्हणतो मी अपवादात्मक चांगल्या संस्थानिकांच्या बद्दल बोलत नाही. पण भारतामध्ये जेवढे संस्थानिक होते हे प्रजेच्या जीवावर चरणारे लोक होते, प्रजेचं शोषण करणारे लोक होते. लोकहितवादीने तर त्यांचं वर्णन करताना असं वर्णन केलंय की यांचे कपडे पाहिले म्हणजे कुत्री भोकावया जोगा पोशाख करणारे हे संस्थानिक आहेत. या संस्थानिकामध्ये नवीन विचार कुठलाही नाही. आपल्या संस्थानात एखादा कारखाना चालू करावा, आपल्या संस्थानात नवे उद्योगधंदे सुरू करावेत, आपल्या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या शिक्षणाची व्यवस्था करावी, आपल्या राज्यामध्ये चांगले कलावंत आपण निपजावेत असं वातावरण उत्पन्न करावं, असं यांना कधीही वाटलं नाही. हे फक्त परदेशाच्या थंड हवेच्या वाऱ्या फक्त करणारे लोक होते आणि प्रजेच्या पैशावर हे बेगुमानपणानं चरणारे लोक होते. यांची सत्ता ही कधीही सामान्य माणसाच्या कल्याणासाठी नव्हती, ती केवळ स्वार्थ पोसण्यासाठी होती. यापेक्षा त्या सत्तेमध्ये अधिक काहीच नव्हतं. आणि ही खरी संस्थानिकांची परिस्थिती होती. फार थोडे संस्थानिक असे होते की ज्यांनी जनतेच्या कल्याणासाठी काही ना काहीतरी केलेलं आहे. पण बहुसंख्य संस्थानिक तो मिळालेला पैसा आणि मिळालेली सत्ता यांचा जितका म्हणून दुरुपयोग करता येईल तितका दुरुपयोग ते करीत असत. सत्तेचं एक वैशिष्ट्य असं सांगतात, लॉर्ड ऍक्टन नावाच्या विचारवंतानं सांगितलं की सत्ता मनुष्याला बिघडवते आणि संपूर्ण सत्ता त्याला संपूर्णपणानं बिघडवते. पॉवर करप्ट्स अँड ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ऍब्सोल्युटली. संपूर्णपणानं ती बिघडवते. पण हे खोटे ठरवणारे सुद्धा काही उत्तम सत्ताधीश या आमच्या भारतामध्ये झाले, या आमच्या महाराष्ट्रामध्ये झाले. आणि छत्रपती शिवाजीराजानंतर ज्यांचं नाव अत्यंत गौरवानं आणि अभिमानानं आपण घ्यावं असा सत्ताधीश जर कोणी असेल की ज्याची सत्ता ही त्याची नसून ती साऱ्या जनतेच्या कल्याणासाठी ज्यानं ती सत्ता राबवली, असा जर कुठला राजा जागृत विचारांचा, प्रगल्भ मनोवृत्तीचा, संपन्न व्यक्तित्वाचा आणि सुविचारांनी नटलेला, पुरोगामी विचारावर प्रेम करणारा आणि जनतेच्या ऐहिक अभ्युदयाची आकांक्षा बाळगून जनतेच्या जीवनाचा स्तर उंच करण्यासाठी अखंड धडपड करणारा, जनतेसाठी संघर्ष करणारा, जनतेसाठी सर्व प्रकारचा त्याग करणारा असा जर कुठला राजा आपल्याला इतिहासामध्ये सांगावा लागेल अलीकडच्या इतिहासातला, तर तो म्हणजे राजर्षी शाहू महाराज याचाच आपल्याला उल्लेख करावा लागेल. आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अतिशयोक्ती नाही. हे फार वैशिष्ट्यपूर्ण असं आहे. सामान्य माणूस हा त्यांचा केंद्रबिंदू होता शाहू महाराजांचा, की मला सामान्य माणसाची उन्नती करायची आहे. जी माणसं उन्नत झालेली आहेत, ज्या माणसापाशी ज्ञान आहे, ज्या माणसापाशी संपत्ती आहे,
त्यांच्या सेवेसाठी माझी सत्ता नाही, त्यांच्या सेवेसाठी माझी शक्ती नाही. माझ्या शक्तीचा आणि बुद्धीचा उपयोग मला सामान्य माणसाच्या जीवनात मूलभूत असं मंगल परिवर्तन घडवून आणण्यासाठी मला करायचं आहे. ही भूमिका एखाद्या व्रतस्थ माणसाप्रमाणे त्यांनी सांगितलं. राजसन्यास नावाचं जे गडकऱ्यांचं नाटक आहे, त्या नाटकामधलं एक मोठं प्रसिद्ध अशा प्रकारचं सुभाषित आहे. गडकऱ्यांची ख्याती होती की उत्तम सुभाषित, तो शब्दप्रभू अशा प्रकारचा लेखक. आणि त्यानं असं म्हटलंय, संभाजीच्या तोंडी ते वाक्य त्यानं असं टाकलंय. तो म्हणाला, राजा म्हणजे राज्याचा उपभोग शून्य स्वामी. हे राजा म्हणजे राज्याचा उपभोग शून्य स्वामी. हे कोणाच्या बाबतीमध्ये खरं आहे तर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत खरं विधान आहे. आणि त्याबरोबरच हे राजर्षी शाहू महाराजांच्या बाबतीत सुद्धा तितकंच खरं अशा प्रकारचं विधान आहे. कारण यांनी कधी सत्तेचा उपभोग घेतलेला आहे. उपभोग या शब्दाचे जे जे अर्थ असतील, या पद्धतीचे उपभोग शाहू महाराजांच्या जीवनामध्ये नव्हते. 6.5 फूट उंची, धिप्पाड शरीर, कधी हातामध्ये बंदूक, आणि सर्वसामान्य माणसांच्याकडे पर्यंत जाऊन पोचणारे. म्हणजे हा राजा असून सुद्धा तो सामान्य माणसाच्या घरी स्वतः जात होता. नुसता जात होता असा नव्हे, तिथे गेल्यानंतर अतिशय अकृत्रिम प्रांजल भाषेमध्ये तो त्यांना असं सांगायचा, अरे आज मला तुझ्या घरी जेवावं असं वाटतंय, चल काय असेल तर आण थाळीमध्ये, आणि थाळी नसेल तर हातात दे. आणि कोल्हापूरचा हा महान संस्थानिक, हा शाहू राजा हातामध्ये भाकरी आणि चटणी घेऊन त्या माणसाच्या बरोबर गप्पा मारीत त्याचं सेवन करतो आहे. आणि ते दोघे मित्र आहेत. सामान्य माणसाशी इतकी अकृत्रिम, निर्व्याज आणि प्रेमळ मैत्री ठेवणारा मी आपल्याला सांगतो, सामान्य माणसावर त्यांचं केवढं प्रेम होतं याची असंख्य उदाहरणं मला या ठिकाणी देता येतील. एक नाममात्र उदाहरण आपल्याला देतो. शाहू महाराज असं म्हणायचे, मला फक्त 2 सवयी जडलेल्या आहेत. एक म्हणजे दररोज अंग रगडून घ्यायचं, आणि दुसरं म्हणजे बामणी वर्तमानपत्रातल्या शिव्या खायच्या. हे एवढ्या 2 सवयी मला जडलेल्या आहेत. या पलीकडे मला दुसऱ्या काही सवयी नाहीत. आणि हे खरं आहे. कधी ते शिकारीला जात असत, आणि एकतर मल्लगडी होता, पैलवान होता, व्यायाम असायचा, आणि नाना प्रकारचे हे शारीरिक परिश्रम ते करायचे. आणि अंग मर्दन करून घेण्याची, मालिश करून घेण्याची त्यांना ही सवय जडलेली होती. त्यासाठी एक तज्ञ अशा प्रकारचा सेवक हा त्यांनी ठेवलेला होता. एके दिवशी रात्री महाराज असे उशिरानं राजवाड्यावर आले. 11 वाजून गेले असावेत. आणि मग त्यांचा तो तज्ञ सेवक तिथं आला, आणि तो महाराजांच्या अंगाला मालिश करायला लागला. महाराज अतिशय थकलेले होते, थंडीचे दिवस होते, आणि मालिश केलं जात असतानाच त्यांना झोप लागली. आणि तो मालिश करणारा माणूस सुद्धा त्यांच्याबरोबरच शिकारीला गेलेला असावा, तो त्यांच्याबरोबरच परत आलेला होता. आणि तोही मालिश करता करता त्या थंडीमुळे त्यालाही झोप आली. आणि एकाच शय्येवर, राजशय्येवर राजा आणि त्याचा सेवक दोघेही झोपी गेले. पहाटेच्या वेळेला थंड वाऱ्यानं थोडी जाग आल्यानंतर महाराजांनी पाहिलं की आपला सेवक त्याच्या अंगावर काही पांघरून नाही. तेव्हा त्यांनी त्याच्या अंगावर आपल्या अंगावरची शाल घातली, आणि मग ते स्वतः त्या दालनामध्ये इकडे तिकडे फिरत काही श्लोक वगैरे म्हणायला लागले. आणि थोड्या वेळानं त्यांचा तो सेवक जागा झाला, आणि तो पाहतो तर आपण राजशय्येवर झोपलो आहोत, आपल्या हातून फार मोठा अपराध घडलाय, आपली पायरी कोणती, आणि आपण राजशय्येवर झोपी गेलो, आपल्या हातून हे काय घडलं. त्याला मोठा पश्चात्ताप झाला. तो महाराजांची पुन्हा पुन्हा क्षमा मागायला लागला. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं. महाराज हसत हसत त्याला म्हणाले, त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला म्हणाले की अरे कसला राजा घेऊन बसलास आणि कसला नोकर घेऊन बसलास, तू आणखीन मी दोघं बी माणसंच हाव नव. अशा पद्धतीचं जेव्हा त्यांनी उत्तर दिलं तेव्हा त्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रूच्या धारा वाहायला लागल्या, आणि तो मनामध्ये एवढाच म्हणाला असेल की असा राजा आम्ही कधी पाहिला नाही की जो तू आणखीन मी माणसंच आहोत
असं सांगतो. शेवटी मानव्य हे खरं आहे. ज्योती ही पणतीमधली ज्योती असो, अथवा ती समयीमधली असो, अथवा ती अन्य एखाद्या उंची अशा प्रकारच्या रत्नजडित दिव्यामधली ज्योती असो, ही तिन्ही प्रकाशाचीच रूप आहेत. सर्व ठिकाणी प्रकाश हा जसा सामान्य आहे, त्याप्रमाणे माणसामधलं जे माणूसपण आहे ते सर्वत्र सामान्य आहे. तो हिंदू असेल, तो मुसलमान असेल, तो शीख पारशी असेल, तो बौद्ध जैन असेल, तो आणखी कुणी असेल, सर्व माणसांचं मानव्य समान आहे. ही भूमिका महाराजांनी आपल्या जीवितामध्ये अतिशय ठामपणानं बाणवलेली होती आणि याच भूमिकेचं त्यांनी पुन्हा पुन्हा प्रतिपादन केलंय. हीच भूमिका त्यांनी सर्वत्र पसरवण्याचा प्रयत्न केला. हा फार मोठा विचार आहे. खरं म्हटलं तर आपण सारी माणसं आहोत हे व्यासपीठावरून सांगताना फार सोपं वाटतं, ऐकतानाही सोपं वाटतं, हा विचार वाचताना देखील आपल्याला सोपा वाटतो. परंतु यासारखा महान विचार हा दुसरा नाही आणि तो आचारामध्ये आणणं ही अतिशय कठीण अशा प्रकारची गोष्ट आहे. शिकारीला गेले म्हणजे महाराज एवढंच करायचे की बरोबर बरेचसे सरदार असायचे आणि त्या सरदारांनी आपल्या डब्यामध्ये फार उत्तम उंची अशा प्रकारचे खाद्यपदार्थ आणलेले असायचे महाराजांच्यासाठी, स्वतःसाठी. आणि महाराजांना थट्टेची लहर यायची. ते तिथल्या पारध्यांना बोलवून घ्यायचे आणि म्हणायचे, अरे या रे, आम्हाला तुमच्याकडे आता जेवण पाहिजे आहे, जा प्रत्येकानं आपापल्या घरामधली भाकरी आणावी आणि थोडंसं तिखट आणावं, एका भाकरीपेक्षा जास्त आणायचं नाही. आणि पाहता पाहता तिथे भाकरींची चळत अशी जमा व्हायची आणि मग ते सरदारांना म्हणायचे, चला आपण जेवायला सुरुवात करूया. महाराजांनी म्हटल्यानंतर त्यांना काही बोलता यायचं नाही. कुणीतरी भीत भीत म्हणायचा, पण आपण ते सगळे खाद्यपदार्थ आणलेत ते त्याचं काय, ते ना ते या पारध्यांना तुम्ही देऊन टाका, त्यांना देऊन टाका, आपण हे या ठिकाणी खाणार आहोत. ते हे करण्यात सुद्धा औदार्याचा कृत्रिम देखावा नव्हता. ही सहज प्रवृत्ती होती, हा सहज धर्म होता. हा देखावा किंवा हे नाटक त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नव्हतं. हा जो प्रांजलपणा, हा जो प्रामाणिकपणा महाराजाचा आहे, मला वाटतं त्यांच्या माणुसकीची उंची दर्शवणारा अशा प्रकारचा हा प्रसंग आहे. आणि असे प्रसंग पुष्कळ आहेत. हे या प्रसंगातून त्यांचं व्यक्तित्व किती मोठं होतं हे दाखवलंच पाहिजे अशातली जरूर नाही. हे आख्यायिकावजा प्रसंग आहेत असं कुणाला वाटेल, परंतु तसंही नाही. मी जेव्हा त्यांच्या चरित्राचं हे संशोधन माझ्या परीनं थोडंसं करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला असं दिसून आलं की हा लोकांचा केवळ राजा होता, माणसांचा राजा होता असं नव्हे, तर हा खऱ्या अर्थानं राजा माणूसच होता. त्याला कधी हा आपपर भाव कधी वाटलाच नाही. मी राजा आहे आणि हा माझ्या समोरचा मनुष्य हा मात्र सामान्य आहे, त्यानं त्याच्या पायरीनच बसलं पाहिजे असं कधीच घडलं नाही. आणि महाराजांचं हे वैशिष्ट्य हे मला खरोखरी विलक्षण स्वरूपाचं वाटतं. एकदा कोणीतरी एक दोन पारधी आले आणि त्या दोन पारध्यांनी सांगितलं की अरे महाराज, ती पारध्यांची बोलण्याची पद्धती होती, अरे महाराज तुझ्यासाठी हा ससा आणलाय, घे. आणि तो ससा काही दुर्मिळ जातीचा होता. कशासाठी आणला? नाही नाही, या सशाचं मांस फार चांगलं असतं. महाराजांनी तो मुतकाप खाणं होतं स्वयंपाकघर, तिकडे तो पाठवून दिला आणि ते आपलं काम करीत बसले. थोड्या वेळानं भोजनाची वेळ झाली आणि भोजनाला बसल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की जो ससा देण्यात आलेला होता त्याचंच हे मांस आहे. आणि हे पाहिल्याबरोबर एकदम आपल्या अपराधाची महाराजांना जाणीव झाली. त्यांनी नोकराला बोलावलं आणि सांगितलं, अरे जा जा पळ, त्या वळणावर ते दोघे असतील, ते दोन पारधी, त्यांनी मला हा ससा आणून दिलेला होता, त्यांना बोलाव. तो धावत धावत गेला, त्यांना बोलावलं आणि मग महाराजांनी सांगितलं त्यांनाही बसव जेवायला. तेव्हा तो नोकर म्हणाला, पण तुमच्या पंक्तीला त्याला बसवायचं की त्याला बाहेर कुठेतरी बसवायचं? त्याबरोबर महाराज रागावले, आणखीन म्हणाले, मूर्खा, त्यांचं अन्न मी खातो आहे, ते पारधी आहेत आणि मी राजा आहे, असला विचार डोक्यातून काढून टाक. आम्हाला माझ्या शेजारी त्यांना इथं बसव. आणि आपल्या शेजारी त्यांनी त्यांना बसवून घेतलं आणि तिघांनी मिळून त्याचं जे काही भोजन केलं त्याचं एक वेगळं समाधान महाराजांना त्यामध्ये झालं. अशा ज्या दुर्मिळ कथा आहेत की या दुर्मिळ कथा ह्या सापडत नाहीत. संशोधक किंवा इतिहासकार काय करतो, तो फक्त त्यांचं राजकीय कर्तृत्व काय, सामाजिक कर्तृत्व काय हे पाहतो, पण माणूस म्हणून मोठा असल्याशिवाय समाज सुधारक म्हणून सुद्धा मोठं होता येत नाही. पहिल्यांदा माणसाचं मानव्य हे श्रेष्ठ असलं पाहिजे.
ज्या माणसाची माणुसकी निरुपाधिक असते, उंच असते, अकृत्रिम असते, स्नेहशील असते, मंगल असते, त्या माणसाचं कर्तृत्व हे देखील उत्तुंग होत जातं. आधी माणूस चांगला पाहिजे, माणुसकी चांगली पाहिजे. ज्या अंतःकरणामध्ये माणुसकीचे दिवे प्रज्वलित होतात, मला स्वतःला असं वाटतं की त्यांचं कर्तृत्व हे अधिक श्रेष्ठ दर्जाचं होतं. इतिहासानं ज्यांना आपल्या मस्तकावर धारण केलेलं आहे त्या साऱ्या लोकांची चरित्र तपासून पाहिली तर मला असं दिसतं माणूस म्हणून ते मूलतः चांगले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालताना माझ्या मनामध्ये हा विचार आला की मी हा राजा होता म्हणून त्याला पुष्पहार घातला का? यानं स्वराज्याची संस्थापना केली म्हणून पुष्पहार घातला का? हा आमच्या मध्ययुगीन इतिहासातला एक फार श्रेष्ठ अशा प्रकारचा नृपती होता, हा फार श्रेष्ठ असा सत्ताधारी होता, हा फार श्रेष्ठ असा शूर होता म्हणून मी त्याला हार घातला का? होय, ही कारणं थोडीफार खरी असतील, पण याही पेक्षा सर्वात महत्वाचं कारण जर काही असेल तर शिवाजी महाराजांची माणूस म्हणून गगनचुंबी अशा प्रकारची योग्यता होती, गगनभेदी योग्यता होती. राजा हा जेव्हा चांगला माणूस असतो तेव्हाच तो चांगला राजा होतो, अन्यथा तो चांगला राजा होत नाही. कलावंत हा जेव्हा चांगला माणूस असतो तेव्हाच तो श्रेष्ठ कलावंत होतो, अन्यथा तो चांगला कलावंत होत नाही. शेवटी माणसाची माणुसकी ही महत्वाची, बाकीच्या गोष्टी ह्या महत्वाच्या असत नाहीत. आता अधिक विस्तार न करता शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक कार्याचा थोडक्यामध्ये आढावा घेण्याचा प्रयत्न करतो. पहिलं जर त्यांनी महत्वाचं काही केलेलं असेल तर ते कृत्य म्हणजे 1894 साली राज्याची सूत्र हातात घेतल्याबरोबर किती वर्षाचं वय होतं त्यांचं? 74चा जन्म आणि 94 मध्ये ही सूत्र त्यांनी हातामध्ये घेतली. 20 वर्षाचा हा तरुण, या तरुणानं पहिला विचार केला मला माझ्या संस्थांचा दौरा केला पाहिजे. दौरा या शब्दाला जो अलीकडे अर्थ आलाय त्या अर्थानं दौरा नव्हे, कारण सध्याचे दौरे हे राजेशाही दौरे असतात. संस्थानिकांना अशा प्रकारचे दौरे कदाचित पूर्वी काही संस्थानिक राजे महाराजे करीत असतील. मी आजच्या राजा महाराजांच्या बद्दल बोलत नाही, पण ज्या माणसाचं राजेपण हे माणुसकीनं नटलेलं होतं, ज्या माणसाच्या राजेपणाला माणुसकीचा सुगंध येत होता, त्या राजाच्या दौऱ्याबद्दल मी बोलतोय. शाहू राजाने असं ठरवलं की आपलं हे संस्थान कोल्हापूर पासून निपाणीपर्यंत आणि तिकडे हातकणंगल्यापर्यंत पसरलेलं हे जे काही संस्थान आहे, या संस्थांचा पायी दौरा आपण केला पाहिजे. आणि तो सबंध दौरा त्यांनी चालत केला. सर्व लोकांशी ते समरस झाले, सहकंप पावले, झोपडीत गेले, घराघरात गेले, गावागावात गेले, रानात गेले आणि सगळी परिस्थिती त्यांनी पाहिली. हे राजाचं पहिलं वैशिष्ट्य आहे. राजानं त्याचं राज्य याचा अर्थ त्याची नुसती भूमी नव्हे, त्या भूमीवर राहणारी माणसं, त्या भूमीमध्ये पिकणारं पीक, त्या भूमीची परिस्थिती, लोकांचीही मनोभूमी ही काय आहे हे पाहिलं पाहिजे. आणि त्यांच्या असं लक्षात आलं 18 विश्व दारिद्र्य आहे आणि अज्ञान त्याहून भयानक आहे. दारिद्र्य आणि अज्ञान आणि याच्या जोडीला ती जन्मजात अशा प्रकारची जी विषमता आहे, ही विषमता राज्यात त्यांना सर्वत्र दिसली. एक वर्ग हा वरिष्ठ होता आणि बाकीचे सारे वर्ग हे कनिष्ठ होते. त्यांना कोणत्याही प्रकारचं महत्व नव्हतं, कोणत्याही प्रकारची त्यांना योग्यता नव्हती, त्यांना ज्ञानाची दारं बंद होती. सत्ता संपत्ती या गोष्टी तर त्यांच्या वाट्यालाही येत नव्हत्या. त्यांनी फक्त सेवा करायची, दास्य करायचं. वरिष्ठांनी त्यांच्या बुद्धीचं आणि त्यांच्या जीवनाचं शोषण चालवलेलं होतं. या शोषणात आणि हे शोषण मुकाट्यानं त्यांनी करून घ्यायचं. कारण आपल्यामध्ये म्हण आहे की शेवटी पावसानं जर झोडलं किंवा राजानं जर मारलं तर तुम्हाला दुसरीकडे तक्रार नेता येत नाही. तेव्हा हे प्रारब्ध आहे आमचं आणि आम्हाला आमच्या प्रारब्धाप्रमाणे मान तुकवली पाहिजे. ही एक अगतिकतेची, अशरणतेची, गुलामगिरीची भावना ह्या सामान्य माणसांच्या मध्ये पसरली होती आणि मोठं नैराश्य सगळीकडे त्यांना दिसलं. शाहू महाराजांचं मन अतिशय व्याकुळ झालं. त्यांची संवेदनशीलता विलक्षण होती. ही बधिर संवेदना नव्हती. हे चालायचंच, असं असायचंच. माणसं गरीब असतात, माणसं अज्ञानी असतात, विषमतेमध्ये माणसं पिचत राहतात,
वर्षानुवर्ष राहतात, शतकानुशतकं राहतात. त्याला आपण काय करणार? त्यांचं कर्म किंवा असं घडलं त्याला मी जबाबदार नाही, ते जबाबदार असतील, तेव्हा हे चालायचंच. आपण आपलं सुखानं राहावं, इतरांचा फारसा विचार करू नये, अशी जी एक आरामवादी विचारसरणी आहे किंवा पलायनवादी विचारसरणी आहे, या पलायनवादी विचारसरणीचा लेश सुद्धा शाहू महाराजांच्या मध्ये नव्हता. ते म्हणाले, मला हे बदललंच पाहिजे, मी हे बदलीन, मला ही परिस्थिती संपूर्णपणानं उलटून टाकायची आहे, मला एक नवं अशा प्रकारचं वातावरण इथं निर्माण करायचं आहे. जी ही कोरडी पडलेली भूमी आहे, या कोरड्या पडलेल्या भूमीमध्ये मला सुंदर विचारांची बीज ही पेरायची आहेत आणि याच भूमीमधून मला उत्तम अशा प्रकारचं पीक बाहेर काढायचं आहे. ही माणसांची मनं निष्प्रभ झालीत ना, निष्क्रिय झालीत ना. या माणसांच्या मनामध्ये कसली स्वप्न नाहीत, या माणसांच्या डोळ्यात कसला आशावाद नाही. ही माणसं केवळ आपल्या प्रारब्धाला दोष देत बसली आहेत. याचं कारण त्यांचं अज्ञान आहे. मला त्यांचं सुप्त असलेलं असं जे काही चैतन्य आहे त्यांच्यामध्ये ते जागृत करायचं आहे. मला त्या माणसांच्या अंतःकरणातली ठिणगी जागृत करून तिची ज्वाला बनवायची आहे. मला माझं संस्थान हे जागृत लोकांचं संस्थान करायचं आहे. मला हे सारी माणसं माझी माणसं आहेत आणि ममत्वाच्या पोटी मला यांच्यापासून दूर राहता येणं शक्य नाही. मी यांचा आहे आणि ते माझे आहेत. हे 20 वर्षाच्या त्या पोराच्या मनामध्ये हे प्रगल्भ, हे बंडखोर, हे बलोद्धत, हे जयिष्णू, हे तात्विक आणि हे ध्येयवादी विचार असे उचंबळून आले की आपली सारी शक्ती त्यांनी पणाला लावली. मगाशी मी जे कर्णाचं उदाहरण घेतलं ते उगीच घेतलेलं नाही. कर्णानं आपली सारी शक्ती पणाला लावलेली होती आणि कर्ण असं म्हणाला होता, काय असेल ते असो, सूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम दैवा यत्तम कुले जन्म मदा यत्तंतु पौरुषम. मी सूत असेन, सूतपुत्र असेन, जो कोणी मी असेन तो असेन, पण एक गोष्ट निश्चित, माझा जन्म कुठे झाला आणि कोणत्या कुळात झाला याचा दैवाशी संबंध असेल, त्या दैवाशी मला काहीही कर्तव्य नाही. मदा यत्तंतु पौरुषम. मला मात्र पौरुषानं, शौर्यानं त्यांनी केली, म्हणजे तीही केली. शिक्षण त्यांनी मोफत आणि सक्तीचं करून टाकलं. प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करणारा हा पहिला राजा आहे, हे आपण लक्षात घ्या. आज आपण या सगळ्या शिक्षण, तुम्ही म्हणाल ही आता फार साधी गोष्ट झाली. अहो, ही साधी गोष्ट आता झाली, पण त्या काळामध्ये हे पहिल्यांदा, हे म्हणजे ज्यावेळेला अजून 20व्या शतकाला खऱ्या अर्थानं सुरुवात व्हायची होती, त्यावेळेला या प्रकारचं कार्य त्यांनी केलं. आणि झोपडीतलं मूल हे शिक्षणासाठी शाळेमध्ये आलं पाहिजे याची तरतूद त्यांनी केली. मला असं स्वतःला असं वाटतं की आज कोल्हापूर संस्थानाचंच नव्हे तर महाराष्ट्राचं जे काही आपल्याला चित्र दिसतंय की महाराष्ट्रातला मनुष्य हा सुशिक्षित आहे, विचारशील आहे, अशी जी काही एक प्रतिमा ही थोडीफार तयार झाली आहे, तिचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर मला असं वाटतं, इतिहास दृष्टीनं निर्णय जर आपण केला तर शाहू महाराजांनी शिक्षणावर हा जो आत्यंतिक भर दिलेला होता त्याच्यामुळेच संबंध हे चित्र बदलून गेलेलं दिसतंय. कोल्हापुरामध्ये केवढ्या गोष्टी त्यांनी केल्या. कला, साहित्य, नाना प्रकारचे, ज्याला आपण रंगभूमी म्हणू, नृत्य म्हणू, म्हणजे नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प, संगीत आणि साहित्य, या साऱ्या कलांना त्यांनी उत्तेजन दिलं आणि हा सारा शिक्षणाचा प्रभाव होता. आज कोल्हापूरला जे कलापूर म्हणण्यात येतं आणि त्याला एक कलेची जी काही परंपरा प्राप्त झाली, त्याचं हे महत्वाचं कारण आहे. अर्थात महाराजांची सत्ता केवळ कोल्हापूरपुरती मर्यादित होती असं मानण्याचं कारण नाही. ती राजकीय सत्ता कोल्हापूरपुरती मर्यादित होती, परंतु त्यांनी जे विचार दिले ते समग्र महाराष्ट्राला दिले. आणि एक महत्वाची गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे अशी केली की गरिबाची मुलं शिकली पाहिजेत, बहुजन समाजातली मुलं आणखीन मुली त्यांनी शिक्षण घेतलंच पाहिजे. अहो, एक प्रसंग असा आहे, पांडुरंग चिमणाजी पाटील हे नाव आपण ऐकलेलं असेल. पानची पाटील हा एक मोठा मनुष्य, त्यांच्या आत्मचरित्रामध्ये तो प्रसंग आहे. तर हे पाटील मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि चांगल्या गुणानं उत्तीर्ण झाले. वर्तमानपत्रामध्ये ते नाव वाचल्याबरोबर शाहू महाराजांना परमावधीचा आनंद झाला. त्यांनी नोकरांना बोलावलं आपल्या आणि म्हणाले, जा रे,
हा जो कोण पांडुरंग पाटील आहे त्याला तुम्ही घेऊन या ताबडतोब. ते अनेक ठिकाणी गेले आणि एक 2-4 पांडुरंग पाटील घेऊन आले. त्यांना विचारलं महाराजांनी, तुम्हीच मॅट्रिक पास झालात नाही का? ते म्हणाले, नाही नाही, आम्ही काय मॅट्रिक कसले पास होणार, मला हा मॅट्रिक पास झालेला पोरगा पाहिजे, तो पहिल्यांदा घेऊन या. आणि मग त्याचा शोध बराचसा केल्यानंतर तो सापडला. त्या मुलाला त्याने आपल्या शेजारी बसवून घेतलं, त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्याने म्हटलं, बहुजन समाजामधला मॅट्रिक झालेला माझ्या संस्थानातला तू पहिला मुलगा आहेस. बोल, तुला पुढे शिक्षण घ्यायचंय, तुझ्या सगळ्या शिक्षणाची मी व्यवस्था केलेली आहे, तुला शिक्षण घेतलं पाहिजे. तुझे कोण आई बाप असतील त्यांना तू जाऊन सांग किंवा मी त्यांना बोलवून घेतो, पण तुझ्या सगळ्या शिक्षणाची व्यवस्था मी केलेली आहे. आपल्या राज्यामधला एक बहुजन समाजातला मुलगा हा मॅट्रिक्युलेट होतो आहे, याचा विलक्षण आनंद त्याला झाला. मला वाटतं राजाला कोणकोणत्या कारणाने आनंद होत असेल त्यापेक्षा हे सर्वात महत्वाचं असं सात्विक कारण आहे की माझी प्रजा शिकते आहे, हा माझा समाज अडाणी नाही, याच्यामध्ये फार मोठी अशा प्रकारची सत्व सामावलेली आहेत. फक्त ही जागृत केली पाहिजेत आणि ही जागृत करण्याची आता सुरुवात झाली. आणि पांडुरंग चिमणाजी पाटलांना त्यांनी सर्व प्रकारानं सहाय्य केलं आणि तो पुढे फार मोठा अशा प्रकारचा कर्तबगार मनुष्य झाला. आणि त्यांचं आत्मचरित्र सुद्धा मराठीमधलं एक उत्कृष्ट अशा प्रकारचं आत्मचरित्र गणलं जातं. हे जे आहे, आणि याचा परिणाम दुसरा जो झाला तो अशा प्रकारचा झाला की त्यांनी सर्वांच्यासाठी म्हणून ही वसतिगृह काढली, बोर्डिंग्स काढली. हे फार महत्वाचं कार्य त्यांनी केलं. महात्मा फुल्यांना जे स्वप्न पडलेलं होतं की बहुजन समाजाचं आणि दलित समाजाचं शिक्षण झालं पाहिजे, महात्मा फुल्यांची शक्ती मर्यादित होती, पण महाराजांच्या हातामध्ये सत्ता होती आणि सत्तेच्या बळावर त्यांना हे कार्य मोठ्या प्रमाणामध्ये करता येणं शक्य होतं आणि त्या प्रमाणामध्ये ते कार्य करायला लागले. त्यांचे स्वतःचे शब्द म्हणून मी मुद्दाम आपल्याला सांगतो, महाराजांचे शब्द हे आहेत. मी माझ्या शब्दातून हे सांगण्यापेक्षा शिक्षणासंबंधीची शाहू महाराजांची भूमिका काय होती ती त्यांच्या शब्दातून सांगतो. ते असं म्हणतात, शिक्षणानंच आमचा तरुणोपाय आहे, शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असं इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी आणि लढवय्ये वीर कधीही निपजणार नाहीत. म्हणूनच सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाची हिंदुस्थानला अत्यंत आवश्यकता आहे. या बाबतीत आमचा गतकाल म्हटला म्हणजे इतिहासातली एक अंधारी रात्र आहे. फक्त एकाच जातीनं विद्येचा मक्ता घेतला होता. मनू आणि त्याच्या मागून आलेल्या शास्त्रकारांनी खालच्या जातीला, लोकांना विद्या मंदिराचे दरवाजे बंद करायला लावले होते. निरनिराळ्या समाजातील लोकांना शिक्षण देण्याची पद्धत मी काळजीपूर्वक अनुसरित आहे आणि माझ्या आयुष्याच्या पुढील काळात तीच पद्धत सुरू ठेवण्याची माझी इच्छा आहे. पुन्हा जरुरीची गोष्ट ही की जाती पद्धतीच्या शृंखला तोडून टाकण्याचं ध्येय साध्य करण्याकरता आणि परस्परांची मनं एक करणं असेल तर राम क्षत्रिय होता आणि परशुराम ब्राह्मण होता, असल्या प्रकारच्या गतकालीन ऐतिहासिक गोष्टी आम्ही साफ विसरल्या पाहिजेत. जर हल्लीची जाती व्यवस्थाच कायम राहिली तर ज्या रीतीनं हल्ली स्वराज्याचा अर्थ समजला जातो ते स्वराज्य म्हणजे मूठभर लोकांच्या हाती सत्ता जाणं आहे आणि हे त्यांना कधीही मान्य नव्हतं. मूठभर लोकांच्या हातामध्ये सत्ता गेल्यानंतर कोणते एकंदरीत अनर्थ ओढवतात याचा महाराष्ट्राला पुष्कळ अनुभव आहे. स्वतः महाराजांनी जेव्हा राज्य सूत्र हातामध्ये घेतली त्यावेळेला राजाराम कॉलेजमध्ये किती विद्यार्थी आहेत याची त्यांनी तपासणी केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की इथे 69 विद्यार्थी राजाराम कॉलेजमध्ये आहेत. 1894 साली राजाराम कॉलेजमध्ये 69 विद्यार्थी होते, त्यातले फक्त 2 ब्राह्मणे तर होते आणि 67 विद्यार्थी केवळ ब्राह्मण होते. ही गोष्ट त्यांना कुठेतरी संतुलित वाटली नाही. ते म्हणाले हा समतोल राहत नाही. याचा अर्थ एकच वर्ग विद्येचं आराधन करतोय आणि बाकीचा सारा जो आमचा हिंदू समाज आहे, हा जो आमचा भारतीय समाज आहे, या समाजामध्ये शिक्षणाची कोणाला ओढ नाही की काय? कदाचित ओढ असली तरी साधनं नाहीत, सुविधा नाहीत आणि मग ह्या मला निर्माण केल्या पाहिजेत. आणि मग त्या निर्माण करण्यासाठी म्हणून त्यांनी प्रयत्न चालू केले आणि 1922 साली राजाराम कॉलेजमध्ये जितके विद्यार्थी होते
ती जी काही विशिष्ट संख्या होती त्या संख्येमध्ये ब्राह्मणेतरांचं प्रमाण पुष्कळ वाढलंय असं त्यांना दिसलं आणि त्याचं त्यांना समाधान वाटलं. ते म्हणाले की आता बाकीचा वर्ग शिकायला लागलाय. आणि हा ब्राह्मणेतर वर्ग याचा अर्थ कोणता? तर ब्राह्मणेतर वर्ग याचा अर्थ हे सारे लोक ज्याला आपण 18 पगड जाती म्हणतो, ह्या 18 पगड जातीच्या लोकांनी शिकलं पाहिजे. मुसलमानासाठी, मुसलमान विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र वसतिगृह त्यांनी बांधून दिलं, जैनासाठी बांधून दिलं, लिंगायतासाठी बांधलं, दैवज्ञ सोनारासाठी बांधलं, मराठ्यांच्यासाठी बांधलं. यानंतर आणखी ज्या काही जाती जमाती होत्या त्या सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी वेगळी वेगळी वसतिगृह त्यांनी बांधली आणि या वेगळ्या वेगळ्या वसतिगृहांचा त्यांना अभिमान वाटायचा. तुम्ही म्हणाल की जाती व्यवस्था जर त्यांना मोडायची होती तर एकाच वसतिगृहामध्ये हे सर्व जातीचे विद्यार्थी त्यांनी एकत्र का ठेवले नाहीत? तर त्याचं एक कारण असं होतं, महाराजांना असं दिसून आलं की या वसतिगृहाचा सुपरिंटेंडंट एखादा आपण नेमला तर तो जातीमुक्त मनोवृत्तीचा असेलच असं नाही आणि तो सर्वांना समान वागणूक कदाचित देणार नाही. आजची खरी गरज सर्व जातीतली मुलं प्रथम शिकली पाहिजेत आणि प्रथम ती शिकण्यासाठी म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र वसतिगृह इथं उत्पन्न केली पाहिजेत. म्हणून त्या पद्धतीनं त्यांनी ती वसतिगृह उत्पन्न केली. त्याच्याबद्दल ते असं म्हणतायत, त्यांचे स्वतःचे शब्द हे मोठे गमतीदार अशा प्रकारचे असल्यामुळे त्यांनी असं म्हटलंय. ते म्हणाले की मदर ऑफ पार्लमेंट असं इंग्लंडला म्हणतात, त्याप्रमाणे माझ्या देखील कोल्हापूरला असं म्हटलं पाहिजे की मदर ऑफ बोर्डिंग्स, हे नाना प्रकारची वसतिगृह कोल्हापुरामध्ये मी उत्पन्न केली आणि आज शेकडो विद्यार्थी ज्यांना कधी विद्येचा गंधही नव्हता, ज्यांच्या घरामध्ये असे विद्यार्थी इथे येऊन शिक्षण घेत आहेत, याचा परमसंतोष या ज्ञानेच्छू माणसाला होता. ज्ञानाचं आराधन हा शाहू महाराजांचा एक छंद होता. मी जरी बोलण्याच्या ओघात असं म्हणालो की शाहू महाराज हे ज्याला आपण विचारवंत म्हणू तशा प्रकारचे नव्हते, पण ते कृतिवंत होते. पण याचा अर्थ त्यांच्या कृतीला विचारांची बैठक नव्हती असं मानण्याचं कारण नाही. त्यांचे विचार प्रगल्भ होते. त्यांनी शिक्षण हे फार मोठ्या अशा प्रकारच्या संस्थातून घेतलेलं होतं आणि हे शिक्षण घेताना सुद्धा त्यांचा दृष्टिकोन व्यापक झाला होता. अनुभवानं तो अधिक विशाल बनत गेला आणि महाराजांनी ज्ञानावर हा जो काही भर दिला तो माझ्या दृष्टीनं अपूर्व स्वरूपाचा आहे. आपल्याला एकच फक्त माहिती सांगून हा मुद्दा मी संपवतो. तो अशा प्रकारची ती माहिती, महाराजांनी ही जी नाना प्रकारची बोर्डिंग स्थापन केली आणि शिक्षण कार्याला चालना दिली, त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्या त्या शिक्षण कार्यातून पुढे फार मोठे अशा प्रकारचे शिक्षण क्षेत्रामधले नेते निर्माण झालेले आहेत. हे नेते कोण कोण होते? तर हे नेते कर्मवीर भाऊराव पाटील होते, त्याबरोबर भाऊसाहेब हिरे होते, पंजाबराव देशमुख होते आणि या सर्वांनी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये पुढे जी प्रचंड आणि लोकोत्तर स्वरूपाची कामगिरी केली त्याचं मूळ प्रेरणास्थान, उगमस्थान कोणतं आहे असं जर विचारलं तर शाहू महाराजांचं हे ज्ञानावरचं जे काही विलक्षण प्रेम आहे. आणि त्यांनी हे पाहिलं की ज्ञानाशिवाय या माणसांची उन्नती होणं शक्य नाही. सगळे त्यांच्या मनातल्या भ्रांतिष्ट कल्पना तेव्हा जळून जातील जेव्हा ज्ञानाचे प्रखर किरण त्यांच्या मनामध्ये घुसतील. आणि ही गोष्ट खरी आहे की ज्ञानातून विचारशक्ती वाढते आणि विचारशक्तीमुळं मनुष्य विश्लेषण करायला लागतो आणि विश्लेषणामुळं तो आपलं जीवन घडवू शकतो. तो स्वावलंबी, स्वाभिमानी, स्वाधीन अशा प्रकारचा तो बनतो आणि तो मग दैवाधीन राहत नाही. तो आपल्या कुठल्याही संकटाची मीमांसा करताना ही ईश्वरेच्छा बली असी असं म्हणत नाही. तो हेच म्हणतो की योवा कोवा भवाम्यहम, हे जे कर्णाचे उद्गार आहेत की मदा यत्तंतु पौरुषम, माझं पौरुष, माझा पराक्रम, मला हे सोडवला पाहिजे हा प्रश्न आणि हा प्रश्न सोडवताना माझं सामर्थ्य मी एकवटल्याशिवाय राहणार नाही, ही कल्पना त्याच्यामध्ये प्रामुख्यानं असते. महाराजांचं दुसरं महत्वाचं कार्य हे मला सांगायचं झालं तर त्यांनी विषमतेच्या मुळावर प्रचंड घाव घातले आणि हे घाव घालताना त्यांनी कोणत्याही प्रकारची दया माया ठेवलेली नाही. आपल्या भारतीय समाजाचं एक वैशिष्ट्य आहे, हिंदू समाजाची रचना ही विषमतेच्या पायावर झालेली आहे आणि ही विषमता ही जन्ममूलक आहे. कुळातून, वंशातून आणि जन्मातून या विषमतेला अशी सुरुवात झालेली आहे. अमुक एखादा वरिष्ठ का आणि कनिष्ठ का, तर याचं तर्कशास्त्र असं आहे की त्याचा या
कुळामध्ये जन्म झाला म्हणून तो वरिष्ठ आहे आणि त्या कुळामध्ये जन्म झाला म्हणून तो कनिष्ठ आहे. जगाच्या पाठीवर या पद्धतीचा हिशेब कुठेही असत नाही, परंतु तो भारतामध्ये मात्र केला जातो. हा का केला जातो सांगता येत नाही. आणि लोक असं सांगतात, काही अजूनही त्याचं समर्थन काही लोक असं करतात, अहो हे शेवटी ईश्वर कर्तृक आहे. तुमची जात, तुमचा धर्म, तुमचं समाजामधलं स्टेटस, तुमची वर्णव्यवस्था आणि वर्णव्यवस्थेतलं तुमचं वरिष्ठ आणि कनिष्ठ स्थान हे प्रारब्धावर आणि ईश्वराच्या इच्छेवर अवलंबून आहे. तेव्हा त्याच्याशी झगडा करण्याचं कारण नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे, असं हे सांगण्यात येतं. याच्यासारखी भ्रांतिष्ट आणि मूर्खपणाची दुसरी कल्पना नाही. कुणीतरी असं म्हटलं की त्याला आधार आहेत आणि मग एकानं आधार काढून दाखवला. तो म्हणाला, बघा ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये पुरुष सूक्ताच्या 25व्या श्लोकामध्ये काय म्हटलंय ते पहा. हा एक मोठा पुरावा त्यानं सादर केला. आणि तो पुरावा काय तर, ब्राह्मणो मुखमासीत बाहू राजन्य कृतः उरु तदस्य यद्वैश्य पद्भ्याम शूद्रो अजायत. की ब्राह्मणाचा जन्म हा परमेश्वराच्या मुखातून झाला, बाहूमधून राजन्य म्हणजे क्षत्रियांचा झाला, उरु म्हणजे मांडी त्यामधून वैश्याचा जन्म झाला आणि पायापासून मात्र शूद्राचा जन्म झाला. हा कोणीतरी एखाद्या धूर्त माणसानं अलंकारिक भाषेतून लिहिलेला एक चमत्कारिक श्लोक आहे. आणि नुसता चमत्कारिक नाही तर विकृत आहे. माणसं अशी वरिष्ठ आणि कनिष्ठ असत नाहीत. जन्मानं कोणी वरिष्ठ असत नाही, जन्मानं कोणी कनिष्ठ असत नाही. वरिष्ठत्व आणि कनिष्ठत्वाची अशी व्याख्या जो कोणी करतो, मला स्वतःला असं वाटतं की त्याच्या बुद्धीमध्ये एक भयानक अशा प्रकारची विकृती उत्पन्न झाली आहे. आज 21व्या शतकाकडे जाताना सुद्धा जर अशा प्रकारच्या विकृत कल्पना माणसांच्या मेंदूमध्ये असतील तर याच्यासारखी दुसरी शोकांतिका नाही असं म्हणावं लागेल. कोणी काही असो, जर कोणी जाती व्यवस्थेचं आज समर्थन करायला लागला तर मी स्पष्टपणानं म्हणेल याच्या बुद्धीचं दिवाळं वाजलेलं आहे आणि बौद्धिक दिवाळखोरीचं हे लक्षण आहे. आज या वरिष्ठत्वाचं आणि कनिष्ठत्वाचं कुठल्याही मार्गाने समर्थन होऊ शकत नाही. आम्ही वरिष्ठ आहोत आणि तुम्ही कनिष्ठ आहात. आम्ही मात्र कुणीतरी शास्ते आहोत, तुम्ही मात्र शासित आहात. आम्ही शोषक आहोत, तुम्ही शोषित आहात. आम्ही पावन आहोत, तुम्ही पतित आहात. आम्ही उच्च आहोत, तुम्ही नीच आहात. ह्या बौद्धिक अहंकाराला मला स्वतःला असं वाटतं की हा एक विलक्षण रोग आहे, असाध्य प्रकारचा. आणि या रोगावर प्रहार केल्याशिवाय हा रोग नष्ट होणं शक्य नाही. तो समूळ नष्ट करण्यासाठी दंड थोपटले शाहू महाराजांनी. आणि शाहू महाराज असं म्हणाले की या गोष्टी माझ्या राज्यात चालणं शक्य नाही. हा फार महत्वाचा निर्णय होता. त्यांना माहित होतं की आपल्याला यामुळं फार मोठा विरोध सहन करावा लागणार आहे. शिक्षणाच्या बाबतीतच मोठा विरोध झाला होता. जेव्हा त्यांनी असं पाहिलं की राज्यकारभाराची सूत्र हातात घेतली आणि पाहिलं की राज्याचे कारभारी कोण आहेत, तर ते सगळे एका विशिष्ट ज्ञातीचे लोक आहेत. ते सारे वरिष्ठ वर्णीय आहेत. बाकीचे कोणी नाहीतच त्यामध्ये. का नाहीत? त्यांच्यामध्ये योग्यता नाही काय? पण योग्यता असून सुद्धा त्यांना प्रवेशही मिळत नव्हता. आणि मग महाराजांनी असं ठरवलं की सर्व जातीची माणसं जेव्हा राज्यकारभारामध्ये येतील तेव्हा राज्यकारभार संतुलित होईल. हे राजकारणातलं एक मुख्य तत्व आहे. शिवाजी महाराजांनी सुद्धा ही सर्व जातीची माणसं त्यांनी हेरली होती, ती माणसं त्यांनी पेरली होती आणि त्या माणसांची जी माणुसकी उगवली होती त्यातून स्वराज्याला एक बळकट अशा प्रकारचा अर्थ प्राप्त झालेला होता. अहो, एकाच जातीची, एकाच मताची, एकाच रंगाची, एकाच विचाराची किंवा अविचाराची माणसं ही संतुलितपणानं कारभार करू शकत नाहीत. आणि ही मक्तेदारी विद्येच्या क्षेत्रात जशी आहे तशी ती राज्याच्या क्षेत्रात सुद्धा असता कामा नये. लोकहितवादींनी सुद्धा आपल्या शतपत्रामध्ये म्हटलेलं होतं की मुंबईला ही पार्लमेंट सारखी एखादी सभा स्थापन करावी, तिच्यामध्ये सर्व जातीचे लोक घ्यावेत, पण ते जातवार घेऊ नयेत. त्याच्यामध्ये पहा ही कल्पना कशी आहे. जातीवरून त्यांची निवड करू नये, पण तरी सुद्धा सगळ्या जातीची माणसं तिथं जमली पाहिजेत. शेवटी आपल्याला ही कुठेतरी जात किंवा हा संप्रदाय किंवा हा वंश किंवा हे कुळ याची आपल्याला विस्मृती झाली पाहिजे. जसजशी मानव्याची स्मृती दृढ होईल तसतशी या जातीय कल्पनांची जळमट ही हळूहळू जळायला लागतील. अजून ती प्रक्रिया घडत नाही. शिक्षण वाढलं,
विद्यापीठं वाढली, नाना प्रकारचे पुस्तकं निर्माण झाली, विद्या कला या साऱ्या वाढल्या. आजचा मनुष्य अधिक सुसंस्कृत झाला. आज भौतिक शास्त्रांची प्रगती प्रचंड प्रमाणात झाली. विमानाचा वेग हाही वाढला आणि भूमीवर आत्ता या क्षणी बसलेला मनुष्य दुसऱ्या क्षणी विमानातून एखाद्या तिसऱ्या खंडामध्ये सहज जाऊ शकेल इतकी शास्त्रांनी उन्नती केली. परंतु त्याचं मन मात्र अजून जातीय कल्पनांनी ग्रासलेलं आहे. त्याची प्रकृती मानसिक मात्र खुरटलेली आहे. त्याची बुद्धी मात्र अजूनही विकृत आहे. याचं कारण असं की जातीय अहंकार आणि वर्णीय अहंकार जोपर्यंत सुटत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला अद्यापि 21व्या शतकामध्ये प्रवेश करता येईल असं मला वाटत नाही. राष्ट्रीय एकात्मतेचा विचार हा व्यासपीठीय विचार होऊन बसलाय आणि तो पुढाऱ्यांनी केवळ व्यासपीठावरून बोलण्याचा विचार होऊन बसलेला आहे. खाली उतरल्यानंतर एकात्मतेपेक्षा सुद्धा आपण कसे भिन्न भिन्न आहोत आणि त्या भिन्नतेवर भर दिला पाहिजे याचीच बोलणी त्यांच्यामध्ये चालतात. त्या ऑर्वेलच्या कादंबरीमधलं पहिलंच वाक्य असं आहे, ऑल मेन आर इक्वल बट सम मेन आर मोर इक्वल दॅन अदर्स. सगळी माणसं समान आहेत पण काही माणसं इतरापेक्षा अधिक समान आहेत. आणि मग ही काही माणसं म्हटल्यानंतर हा माझा आणि तो माझा नव्हे, ही जी काही आहे ना, ही जी ममत्वाची बुद्धी आणि परबुद्धी म्हणजे आप आणि पर असा जो काही भाव आहे, हा भाव जर जातीतून उत्पन्न होणार असेल तर तो महाराजांना नको होता. महात्मा फुल्यांचे विचार, आगरकरांचे विचार, रानड्यांचे विचार हे त्यांना मान्य होते. परंतु हे विचार प्रत्यक्ष आपल्याला पेरले पाहिजेत आणि आपल्याशिवाय हे कार्य कोणी करू शकणार नाही याची त्यांना खात्री होती. 1922 साली आपल्या मृत्यूच्या पूर्वी काही दिवस त्यांनी एकाला असं सांगितलेलं होतं की अरे तू अमुक अमुक जातीचा आहेस, तू ये ह्या नोकरीमध्ये ये, तुझी जात कोणती हे पाहून मी तुला नोकरी देतोय. याचं महत्वाचं कारण असं की या सगळ्या जाती या राज्यकारभारामध्ये आल्या पाहिजेत. अरे साऱ्या प्रकारची माणसं आम्हाला मिळाली पाहिजेत. एकाच पद्धतीची माणसं येऊन चालणार नाही. सबंध समाजाचं प्रतिनिधित्व इथं झालं पाहिजे. मला जात म्हणून सांगायचं नाही, पण जी जात दडपली गेलेली आहे त्या दडपल्या गेलेल्या जातीला पुन्हा तिचं स्वतःच तिनं उद्धरण करून घेण्याची संधी तिला मिळाली पाहिजे. लक्षात घे, मी गेल्यानंतर हे काम कोणी करणार नाही, मी तुला म्हणून सांगतोय. हे जे काही उद्गार त्यांनी काढले ते खरेच उद्गार होते. 1922 साली महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर मला असं दिसून येतं की महाराष्ट्रामधली समाज प्रबोधनाची चळवळ ही पुन्हा क्षीणतेज झाली. विठ्ठलरामजी शिंदे होते, ते आपलं कार्य करीत होते, पण महाराजांचं कार्य हे जितकं विलक्षण होतं, भेदक होतं, वेगवान होतं, तितका वेग मग त्या समाज प्रबोधनाच्या चळवळीला उरला नाही. आणि प्रबोधनाच्या चळवळीमधून जो माणूस असा उभा राहिला पाहिजे ताठ मानेनं, तसा तो राहिला नाही. राष्ट्रवादी चळवळीनं आमच्या प्रबोधनवादी चळवळी गिळंकृत करून टाकल्या आणि राष्ट्रवाद सुद्धा सांस्कृतिक अभिमानावर पोचला गेलेला किंवा वांशिक अभिमानावर पोचला गेलेला असा जो काही राष्ट्रवाद असेल तो राष्ट्रवाद तारक होऊ शकत नाही, उलट तो मारक होतो. हेही यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. आणि महाराजांची ही या बाबतीतली स्पष्ट अशा प्रकारची भूमिका होती आणि ही भूमिका मला फार महत्वाची वाटते. यासाठी किती प्रकारच्या युक्त्या त्यांनी कराव्यात. एके दिवशी 1902 साली त्याने हा कायदा करून टाकला. ती तारीखही मला देता येईल, पण 1902 साली कायदा असा केला, ते म्हणाले की माझ्या राज्यामध्ये मागासलेल्या समाजाला 50% जागा सक्तीनं दिल्या पाहिजेत. आणि मागासलेला या शब्दाची व्याख्या करताना त्यांनी व्याख्या अशी केलेली आहे, स्पष्टीकरण असं दिलंय, ब्राह्मण, प्रभू, शेणवी आणि पारशी या जमाती सोडून बाकी साऱ्या जमाती मागासलेल्या आहेत. 50% जागा त्यांना या ठिकाणी मिळाल्या पाहिजे. याचा परिणाम असा झाला की त्यांच्या विरुद्ध काहूर उठलं. ज्यांची मक्तेदारी होती ते सारे चिडले आणि ते म्हणाले तुम्ही अन्याय करता आहात, या अन्याय आम्हाला वेशीवर टांगलाच पाहिजे. एके दिवशी अभ्यंकर नावाचे एक वकील त्यांच्याकडे आले आणि ते म्हणाले महाराज तुम्ही हे काय चालवलेलं आहे. म्हणाले तुम्ही विद्यार्थ्यांना सवलती देता, तुम्ही या लोकांना नोकऱ्या देता, हे सगळं करताना तुम्ही मागासलेल्या लोकांसाठी करता. मेरिट तुम्ही त्यांचं पाहत नाही, त्यांची गुणवत्ता तुम्ही पाहत नाही. न्याय असा आहे की ज्याच्या जवळ गुणवत्ता आहे त्याला ती जागा मिळाली पाहिजे.
गुणवत्तेशिवाय तुम्ही जागा देत आहात, ही गोष्ट योग्य नव्हे. तेव्हा महाराज थोडेसे हसले. त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही. ते म्हणाले, बसा अभ्यंकर, बसा, गाडीमध्ये बसा, आपण थोडे एक फेरफटका मारून येऊ गावामध्ये. अभ्यंकरांना गाडीमध्ये घेतलं आणि महाराज जे गेले गाडीतून, ते घोड्यांची पागा जिथं होती तिथं गेले. त्या अधिकाऱ्याला त्यांनी विचारलं तिथल्या, की या घोड्यांना हरभरे देण्याची वेळ झाली आहे का? ते म्हणाले, आता एक अर्ध्या तासानं होईल. ठीक आहे म्हणाले, तुमची काय हरभरे देण्याची पद्धती काय आहे? तर आम्ही प्रत्येक घोड्याच्या समोर विशिष्ट अशा प्रकारचा त्याचा जो काही वाटा आहे तो ठेवतो, ही आमची पद्धती आहे. मग असं करा म्हणाले, ही पद्धती आज तरी ठेवायची नाही. आज असं करायचं की काय जे काही 10-20 पोती हरभरे तुम्ही यांना जे देता, ते सगळे 20-25 पोते हरभरे या मैदानामध्ये एका विशिष्ट ठिकाणी ओता, एकत्र करा आणि सगळे घोडे एकदम सोडून द्या. तो अधिकारी म्हणाला, पण महाराज हे काय तुम्ही सांगतात? अहो असं कसं होईल? तुला काय करायचं आहे? म्हणाले, मी सांगतो तसं तू कर. आणि अभ्यंकर वकिलांच्या बरोबर ते गप्पा मारीत बसले. घोड्यांची हरभरे खाण्याची वेळ झाली. ते सगळे हरभरे असे मैदानामध्ये एका ठिकाणी ढीक करून ठेवले आणि एकदम सर्व घोड्यांना सोडून देण्यात आलं. त्यामध्ये जे दांडगे घोडे होते, मस्तवाल घोडे होते, त्यांनी सगळ्या अशक्त आणि दुबळ्या घोड्यांना ढुसण्या देऊन पाठीमागं सारलं, लाथा मारून त्यांना बाजूला केलं आणि ते सारे हरभरे त्या दांडग्या आणि मस्तवाल घोड्यांनी फस्त केले आणि हे बाकीचे घोडे मात्र उपवाशी राहिले. यांनी साभिप्राय दृष्टीनं महाराजांनी अभ्यंकरांच्याकडे पाहिलं आणि ते म्हणाले, अभ्यंकर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे, तुम्हाला पटतंय का बघा. मी मागासलेल्या लोकांना सवलती देतो. याचं कारण असं, घरात जर आजारी माणसं असतील तर त्या आजारी माणसाला पहिल्यांदा दुधाचा वाटा दिला पाहिजे. जो सशक्त आहे, जो निरोगी आहे, त्याला 2 दिवस दूध मिळालं नाही तर काही फारसं बिघडत नाही. पण चांगलं सकस अन्न आणि उत्तम जीवनसत्व ही त्या आजारी माणसाला आणि लहान मुलांना मिळाली पाहिजेत. आणि ही माझी भूमिका आहे. ही माझी भूमिका तुम्हा लोकांना मान्य नसेल, परंतु माझी भूमिका तर्कशुद्ध आहे. माझी भूमिका सामाजिक भूमिका, ही समतेवर आधारलेली भूमिका आहे आणि हे तत्व सोडायला मी काही तयार होणार नाही. अभ्यंकरांना वाद करणं शक्य नव्हतं आणि हेच आपल्याला जीवितामध्ये आजही दिसून येत आहे. आजही आपण गुणवत्तेचा आग्रह धरतो, तो आग्रह धरू नये असं माझं मुळीच म्हणणं नाही. पण गुणवत्तेचा आग्रह धरताना सुद्धा कोणापासून तुम्ही किती गुणवत्ता अपेक्षित आहात, त्याची परंपरा काय, त्याचा इतिहास काय, त्याची पार्श्वभूमी काय आणि कोणती गुणवत्ता, याचा देखील विचार आपल्याला नीट पद्धतीने केला पाहिजे. बरं, बऱ्याच वेळा गुणवत्ता ही देखील किती फसवी असू शकते हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. पुष्कळशी गुणवत्ता, तिचा जर विचार करायला लागलो तर ती सुद्धा मानवी गुणवत्ता असते. त्यामुळे महाराजांनी जी भूमिका घेतलेली होती ती भूमिका चुकीची होती असं मला मुळीच वाटत नाही. आणि 50% लोकांना या जागा त्यांनी राखून दिल्या. त्यातून महत्वाची गोष्ट त्यांनी केली ती अशी, बलुती त्यांनी नष्ट केली, महारांची वतनं त्यांनी नष्ट केली. मुंबई सरकारला पुढे ती नष्ट करता आली स्वातंत्र्योत्तर काळामध्ये. यशवंतराव चव्हाणांनी पुढे ती नष्ट केली, परंतु त्यांच्याही आधी कित्येक वर्ष 1920च्या सुमारालाच ही सारी वतनं त्यांनी नष्ट केली. कारण वतनांच्या मोहानं हे जे काही मागासलेल्या समाजाचे आणि दलित किंवा अस्पृश्य असं ज्यांना संबोधलं जायचं, ते लोक त्या वतनाच्या मोहानं तिथेच अडकून पडायचे आणि ते वतन त्यांना सोडवायचं नाही आणि त्यांची उन्नती होण्याच्या मार्गामध्ये ही वतनं येत होती. ती वतनं त्यांनी काढून टाकली आणि त्यांच्या उन्नतीसाठी सर्व प्रकारचे त्यांनी प्रयत्न केले. सहज एखाद्या कांबळे नावाच्या महाराला बोलवून घ्यायचं आणि सांगायचं, अरे कांबळे, इथं आपल्या चौकामध्ये एक हॉटेल तू काढ. तो म्हणायचा, महाराज मी महार आहे, माझ्या हॉटेलमध्ये कोण येणार, ते आपण बघू, किती भांडवल लागतंय, इतकं लागतंय ना, चल घेऊन जा वाड्यातून आणि पहिल्यांदा तिथं हॉटेल काढ. 4 दिवसामध्ये ते हॉटेल उभं राहतं आणि मग महाराज सर्व सरदारांना म्हणतात, अरे त्या कांबळ्यानं नवीन हॉटेल काढलंय म्हणे, बघूया आपण कसं चांगलं हॉटेल चालतंय का काय, पाहूया चला. आणि सगळ्यांच्या बरोबर जाऊन ते तिथं चहा प्यायचे. महाराजांनी चहा घेतला म्हटल्यानंतर बाकीच्या माणसांना त्याला नकार देणं अशक्य व्हायचं आणि हळूहळू अस्पृश्यतेचे आणि विषमतेचे जंतू मोठ्या युक्ती प्रवृत्तीनं आणि जिथे युक्ती चालत नाही तिथे शक्तीनं त्यांनी ठेचण्याची पराकाष्ठा चालवलेली होती आणि हे त्यांना करणं भाग होतं.
राजवाड्यावर नेमलेले सगळे नोकर अशाच जाती जमातीचे. त्यांचं अंगमर्दन करणारा नोकर हा सुद्धा ज्याला तुम्ही कनिष्ठ समजू शकाल अशाच जातीचा तो त्यांनी नेमलेला होता. आणि तो आणि राजा एकाच शय्येवर झोपी गेले आणि राजा फक्त त्याला एवढंच म्हणाला, अरे मी राजा आणि तू नोकर, याला काही अर्थ नाही, गड्या आपण दोघंही माणसं आहोत असं म्हणणारं हे जे काही दिलदार अंतःकरण आहे हे एखाद्या राजाचं असू शकतं. याच्यावर लोकांचा अजूनही विश्वास बसत नाही, कारण अजूनही माणसं जातीपातीचं भांडवल करतात आणि त्या भांडवलावर जगण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. कितीही सुबुद्ध झालेली माणसं सुद्धा आपली जात कोणती आणि आपला धर्म कोणता याच्याच वळचणीला उभं राहून काही फायदे मिळतात का ते पाहण्याचा प्रयत्न करतात. ज्यांचे असे हितसंबंध दुखावले गेले शाहू महाराजांच्या राज्यामध्ये, ते सारे लोक शाहू महाराजांच्या विरुद्ध दंड थोपटून उभे राहिले आणि पुढे वेदोक्त आणि पुराणोक्त असं जे काही प्रकरण घडलं त्या प्रकरणामध्ये शाहू महाराजांना पुष्कळसा अन्याय थोडाफार सहन करावा लागला, मानखंडना सहन करावी लागली. पण हे आमच्या महाराष्ट्रामध्ये नवीन नाही. अहो, हे शिवाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा घडलेलं होतं. शिवाजी महाराजांना सुद्धा क्षत्रियत्व कोणी दिलं नाही. शिवाजी महाराजांनी हिंदू संस्कृतीचा सुकत चाललेला वठून गेलेला वृक्ष त्याला आपल्या तलवारीचं पाणी पाजून पुन्हा तो प्रफुल्लित केला, त्याला शौर्याचा आणि धैर्याचा मोहोर आणला. ही संस्कृती पुन्हा त्यांनी कळसाला नेली. इथल्या मंदिरांचं, धर्माचं आणि इथल्या एकंदरीत सांस्कृतिक कल्पनांचं रक्षण त्यांनी केलं. इथलं जीवन त्यांनी बदलून टाकलं. इथे त्यांनी स्वातंत्र्य दिलं. पण त्यांचं हे कार्य सर्वसामान्य अशा प्रकारची जी सनातन मनोवृत्ती आहे ती विसरून गेली आणि त्या मनोवृत्तीने एवढंच सांगितलं की महाराज तुम्ही असाल मोठे शूर, पण तुम्हाला राज्याभिषेक करून घेण्याचा अधिकार नाही, कारण तुम्ही आमच्या हिशेबी क्षत्रिय नाही आणि जे क्षत्रिय नाहीत ते केवळ शूद्र असतात आणि त्यामुळं आम्ही तुम्हाला राज्याभिषेक करणार नाही. शिवाजी महाराजांनी गागा भट्टांना बोलावलं, ही कथा प्रसिद्ध आहे. परंतु त्याबद्दल सुद्धा एकानं अशा पद्धतीचं लेखन केलं होतं शंकराचार्य समजल्या जाणाऱ्या माणसानं. त्यानं असं म्हटलं की गागा भट्टाला शिवाजी महाराजांनी लाच देऊन क्षत्रियत्व विकत घेतलं. अशा प्रकारचे उद्गार हे काढलेले होते. म्हणजे ही माणसं विचाराच्या दृष्टीनं किती पामर आहेत, ती किती सामान्य आहेत, ती किती अंगुष्ठ मात्र आहेत, ती किती घाणेरडी आहेत, ती किती विकृतीनं पछाडलेली आहेत आणि त्यांच्या त्या भयानक विकृतीवर औषध कसं नाही याचं दर्शन त्याच्यातून होतं. पण मला असं वाटतं की अशी माणसं ही एका अर्थानं दुर्लक्षणीय असतात. आज आपल्याला एवढंच पाहिलं पाहिजे की जो कार्य करतो, जो कर्तृत्व करतो, जो कर्म करतो, जो व्यापक विचार करतो, ज्याच्यामध्ये विकसित अशा प्रकारची विचारसरणी आहे तो श्रेष्ठ असू शकतो. श्रेष्ठतेचे आणि कनिष्ठतेचे निकष आपल्याला बदलले पाहिजेत असं बुद्धापासून, महावीरापासून, बसवेश्वरापासून हे सांगण्यात येत आहे. आणि आम्ही अजून ते मानित नाही. आम्ही अजूनही कुठला तरी एखादा तुटका फुटका श्लोक घेऊन बसलो आणि आम्ही असं म्हणायला लागलो की ही उत्पत्ती अशी अशी झाली आहे. अहो, साऱ्या जाती संस्था, साऱ्या धर्म संस्था, साऱ्या साहित्य संस्था, साऱ्या शिक्षण संस्था, साऱ्या राज्य संस्था, त्यांचा निर्माता माणूस आहे, त्यांचा निर्माता ईश्वर नाही. हे ईश्वर प्रणित नसून हे मनुष्य प्रणित आहे. आणि हे जर मनुष्य प्रणित असेल तर ते बदलण्याचा माणसाला अधिकार आहे. जेव्हा बदलणं आवश्यक असेल तेव्हा न बदलणं याच्यासारखा दुसरा अपराध नाही. याचं कारण असं परिवर्तन हा मूलमंत्र आहे आणि परिवर्तनाची आवश्यकता असते. परिवर्तनाशिवाय या गोष्टी होत नाहीत. आणि परिवर्तनावर प्रेम असणारे शाहू महाराज त्यांनी जर महत्वाची ही गोष्ट केली की अस्पृश्यतेचं निर्मूलन करण्यासाठी आणि जातीप्रथेचं उच्छेदन करण्यासाठी त्यांनी आपले दंड थोपटले आणि ते असं म्हणाले की मला ही जाती व्यवस्था मुळीच आवडत नाही आणि जाती व्यवस्थेमुळं आमचा इतिहास किती एका अर्थानं हा किडलेला आहे याच्याबद्दलही ते बोलतायत. ते असं म्हणतायत की समाजातील एकूण एक व्यक्तीला जात पात पंथ भेद हे लक्षात घेण्याचं कारण नाही आणि आमच्या धर्मात जातीभेदामुळे जो उच्च नीचपणा आलाय तशा प्रकारचा जन्मजात भेदभाव जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणत्याही धर्मात नाही. पुढे ते म्हणतात, माझ्या राज्याची अधिकार सूत्रे माझ्या हाती आली
तेव्हा कोल्हापुरात सर्वत्र एकाच सुशिक्षित जातीचे वर्चस्व होते. ऑफिसातून मागासलेल्या जातीचा एकही नोकर दिसत नव्हता. माझ्या राज्यात मागासलेल्या जातींना वर आणण्याबद्दल माझे जे प्रयत्न झाले त्याबद्दल उच्च म्हणवणाऱ्या एका सुशिक्षित जातीचा माझ्यावर गुस्सा झालाय. परंतु ज्याप्रमाणे एखादा डॉक्टर किंवा लेडी डॉक्टर ही अगदी अशक्त आणि दुबळ्या मुलाला अन्न आणि औषधे देऊन त्याची जोपासना सर्वापेक्षा विशेष काळजीनं करील, त्याप्रमाणे आम्ही अस्पृश्य मानलेल्या लोकांना वर आणले पाहिजे. परंतु यावरून ब्राह्मणाच्या ठिकाणी माझा द्वेषभाव आहे असे मुळीच मानू नये हे सांगतायत. आणि पुढे ते एवढं म्हणतायत की जातीभेद मोडून केवळ जन्माच्या सबबीवर दुसऱ्याला हीन नीच मानण्याची प्रवृत्ती ज्या दिवशी नाहीशी होईल तो सुदिन आहे असं मी समजेन. महाराजांचं हे खरोखरी एक वेगळेपण अशा पद्धतीचं होतं. मी वेदोक्त आणि पुराणोक्ताची हकीकत सांगत बसत नाही, पण मी एवढंच म्हणेन, शाहू महाराजांचं वर्णन आपल्याला 2 शब्दातून करता येईल, ते म्हणजे शिक्षण आणि समता. शिक्षण आणि समता या 2 शब्दात शाहू महाराजांचं परमसुंदर परमवीर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व सामावलेलं आहे. आणि अशी व्यक्तिमत्व ही थोडीफार या आमच्या भूमीमध्ये उदयाला आली म्हणून ही भूमी आज काही प्रमाणामध्ये तरी हिरवीगार दिसते आहे. अन्यथा या भूमीवर सहारा वाळवंटासारखं दृश्य दिसलं असतं. हे संस्कृतीचे हे नुसते दीपस्तंभ नसतात, हे आधारस्तंभ असतात. आमची महाराष्ट्राची, आमची भारताची, इतकंच नव्हे तर आमची मानवाची संस्कृती उन्नत करण्याचं कार्य या प्रकारची मनोवृत्ती करीत असते. शाहू महाराजांच्याकडं जे लोक अजूनही कटू दृष्टिकोनातून पाहतात त्यांनी पुन्हा शाहू महाराजांच्या चरित्राचा आणि त्यांच्या कार्याचा बारकाईनं अभ्यास केला पाहिजे. आणि हा बारकाईनं अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येईल की याच्यासारखा कलाप्रिय, रसिक आणि मोठा काव्यात्म विचाराचा भव्य स्वप्न पाहणारा आणि ती स्वप्न सत्यसृष्टीत आणण्यासाठी आपली सारी आत्मिक, बौद्धिक आणि शारीरिक सामर्थ्य एकवटणारा दुसरा वीर पुरुष अलीकडच्या इतिहासामध्ये आपल्याला दाखवून देता येणार नाही. इतकं त्याचं कर्तृत्व उत्तुंग स्वरूपाचं आहे हे लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही अजूनही माणसं जी मोजतो ती वेगवेगळ्या सामान्य मोजमापाने मोजत असल्यामुळं आम्हाला माणसं नीट समजत नाहीत. आणि जेव्हा समजतात तेव्हा फार उशीर झालेला असतो आणि मग केवळ त्यांची पूजा करण्याचंच कार्य राहतं. आम्ही पूजक तरी होतो किंवा भंजक तरी होतो, आम्ही माणसाला समजून घेत नाही, समरस होत नाही, माणसाचं रसग्रहण करीत नाही, योग्य मूल्यांकन करीत नाही, गुणग्राहकता असत नाही. ही आमच्यामध्ये उत्पन्न झाली तर आपल्याला आपल्या संस्कृतीला अधिक सुंदर अशा प्रकारचा आकार देता येईल. तुच्छतावादी दृष्टिकोन बाजूला ठेवून आणि विभूती पूजावादी मनोवृत्ती बाजूला ठेवून शाहू महाराजांच्या कर्तृत्वाचा उच्चांक कसा आहे हे जर आपल्याला तटस्थपणानं पाहायचं असेल तर इतिहासाची पानं उघडावीत. आणि आता सुदैवानं असं झालेलं आहे, शिवाजी विद्यापीठानं 3 खंड प्रसिद्ध केले आहेत महाराजांच्या पत्रव्यवहाराचे. आणि महाराजांचा पत्रव्यवहार वाचताना मला असं जाणवलं की किती प्रगल्भ स्वरूपाची बुद्धिमत्ता महाराजांनी तिथं योजलेली आहे. उत्कृष्ट इंग्रजी, उत्कृष्ट मराठी इतकंच नव्हे तर एका परदेशी विद्यापीठानं जेव्हा त्यांना तिथं पदवी दिली, एक डॉक्टरेट त्यांना दिली, आणि ही डॉक्टरेट दिल्यानंतर आता तिथे इंग्रजी बोलून फायदा नव्हता, मला माझ्या संस्कृतीतलं काहीतरी इथं दाखवता आलं पाहिजे असं वाटल्यावरून त्यांनी त्यावेळेला संस्कृतातून भाषण केलं. आणि संस्कृतातून भाषण करताना तिथली ती सारी माणसं जेव्हा आश्चर्यचकित झाली की ही प्राचीन भाषा, ही सुंदर भाषा, आणि या सुंदर भाषेवर सुद्धा महाराजांनी थोडंफार जे काही प्रभुत्व मिळवलेलं होतं ते पाहिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हा खरा देशभक्त मनुष्य आहे, हा खरा शूर मनुष्य आहे, हा संस्कृतीवर, हा माणसावर प्रेम करणार आहे. आणि ज्याला माणसावर प्रेम करता येत नाही, मला वाटतं बाकी त्याचं कुणावरही प्रेम असत नाही, खऱ्या अर्थानं त्याला स्वतःवरही प्रेम करता येत नाही. माणसावर प्रेम करणं ही फार मोठी शक्ती शाहू महाराजांच्या मध्ये होती. आणि म्हणून शाहू महाराज हे लोकांचे राजे होते, ते सिंहासनावर बसलेले राजे नव्हते, तर ते हृदय सिंहासनावर बसलेले राजे होते. आणि जोपर्यंत हृदयाच्या सिंहासनावर बसणारा राजा निर्माण होत नाही तोपर्यंत नुसती लाकडी किंवा लोखंडी किंवा रत्नजडित सिंहासनं ही माणसाला
महत्व देऊ शकत नाहीत. इतिहास त्यांचा ऋणी राहू शकत नाही. इतिहास आपल्या कृतज्ञतेचे नंदादीप अशा व्यक्तींच्या पुढे लावतो की ज्या माणसांच्या प्रतिमा माणसांनी आपल्या हृदयाच्या देव्हाऱ्यात अतिशय आत्मीयतेनं बसवलेल्या आहेत आणि त्यांच्या विचारांचं पूजन त्या ठिकाणी चाललेलं आहे. शाहू महाराजांच्या मध्ये मुळीच दोष नव्हते असं मला म्हणायचं नाही. माणूस म्हटल्यानंतर एखाद दुसरा दोष असेल, त्यांचे काही निर्णय कदाचित घाईनं झाले आहेत असा कोणाला एखाद्याला काही विचार करायचा असला तर करता येईल. एक गोष्ट अशी सांगण्यात येते की लोकमान्य टिळकांच्या बरोबर त्यांचे वैचारिक स्वरूपाचे मतभेद होते ही गोष्ट खरी आहे. पण एक गोष्ट त्याबरोबर लक्षात ठेवली पाहिजे की टिळकाविषयी त्यांना आत्यंतिक आदर होता आणि लोकमान्य टिळकांना सुद्धा महाराजांच्या संबंधी तितकाच आदर होता. या दोघांचं जे प्रेम होतं ते प्रेम एका अर्थानं गूढ स्वरूपाचं होतं असं म्हणायला हरकत नाही. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूची बातमी ज्या वेळेला पन्हाळ्यावर समजली महाराजांना, तेव्हा आपल्या समोरचं भोजनाचं ताट त्यांनी बाजूला सारलं, डोळ्यामधून त्यांनी पाणी काढलं आणि ते म्हणाले, अरे रे, फार मोठा माणूस गेला, आम्ही आता कुणाबरोबर भांडायचं, बाकीचे सगळे दुबळे लोक आहेत, त्यांच्याबरोबर भांडण्यात अर्थ नाही. हा खरा मर्द मनुष्य होता आणि असा मर्द मनुष्य गेला, आज आम्हाला अन्न नको. त्या दिवशी त्यांनी उपवास केला. एके दिवशी गव्हर्नरने त्यांच्यावर अशी कामगिरी सोपवली महाराजावर की ते लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य नावाचं काहीतरी लिहिलेलं आहे, ते हस्तलिखित आम्हाला पुन्हा एकदा तपासायचं आहे. पण एकदा आम्ही तपासून त्यांना परत केलंय, पण आता आम्हाला पुन्हा अशी शंका येते की त्याच्यात काही आक्षेपार्ह आहे का, परंतु ते तुम्ही जर आम्हाला आणून द्याल तर अधिक बरं होईल. महाराजांनी अट घातली, मी देतो, पण 8 दिवसाच्या आत मला जसंच्या तसं तुम्ही ते परत केलं पाहिजे. आणि हे वचन देत असाल तर सभ्य माणसाचा शब्द म्हणून मी तुमचं वचन मान्य करीन आणि तुम्हाला ते हस्तलिखित आणून देईन. एके दिवशी रात्रीच्या वेळेला त्यांची बग्गी ही गायकवाड वाड्यासमोर पुण्यामध्ये येऊन उभी राहिली. नोकर बाहेर आला. नोकरानं विचारलं, कोण आलाय म्हणून सांगू. ते म्हणाले, जा, कोल्हापूरचा राजा आलाय असं टिळकांना सांग. टिळकांना तसं सांगण्यात आल्याबरोबर टिळक डोक्यावर पगडी ठेवून घाईघाईनं आले आणि म्हणाले, महाराज, आपण कसं काय येणं केलं. ते म्हणाले, अहो, ते तुम्ही काय लिहिलंय ना गीता रहस्य, ते त्याचं हस्तलिखित माझ्याकडे आणून द्या. ठीक आहे म्हणाले. ताबडतोब त्यांनी ते हस्तलिखित त्यांच्या स्वाधीन केलं. बरं आहे, 15 दिवसांनी तुम्हाला परत करीन असं ते म्हणाले. आणि महाराजांना टिळकांनी मुजरा केला आणि महाराज निघून गेले. टिळकांचे मित्र म्हणाले, तुम्ही फार वाईट गोष्ट केलीत, आता हे महाराज तुम्हाला परत करणार नाहीत आणि कदाचित हे सरकारकडून आता हे हस्तलिखित तुम्हाला परत मिळणार नाही. टिळकांचाही आत्मविश्वास प्रचंड होता. ते एवढंच म्हणाले की काय होईल, म्हणाले, समजा हे हस्तलिखित गेलं म्हणजे सगळं संपलं. अरे, माझ्या डोक्यामध्ये सगळे विचार आहेत, मी पुन्हा उत्तम लिहू शकेन. हे हस्तलिखित गेलं म्हणजे ते कायमचं गेलं असं समजू नका. आणि तसं होणार नाही. छत्रपतींनी दिलेला हा शब्द आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. टिळकांचाही विश्वास होता. आणि 15 दिवसांनी पुन्हा तशीच बगी आली. टिळकांना बोलावून घेण्यात आलं, टिळकांना बगीमध्ये बसवण्यात आलं, त्यांच्या स्वाधीन ते गीता रहस्याचं हस्तलिखित दिलं. दोघेही बंड गार्डनकडे गेले. मग त्यांनी त्या नोकरानं सांगितलं की आता तुम्ही बाजूला व्हा. आणि 2 तास त्यांच्या मनमोकळ्या अशा प्रकारच्या गप्पा झाल्या. ब्रिटिश सरकारला हा संशय मधून मधून येत होता की लोकमान्य टिळक जी चळवळ करतात त्या चळवळीला आर्थिक आणि वैचारिक स्वरूपाचं सहाय्य हे महाराज करीत असले पाहिजेत. म्हणून महाराजांच्यावर ब्रिटिश सरकारचा राग होता आणि आपल्या संबंधी असा संशय येतो आहे या ब्रिटिश सरकारला, याची जाणीव त्यांना होती. म्हणून आपलं टिळकाशी पटत नाही, आपण एका अर्थानं टिळकांच्या विचाराशी फारसे सहमत नाही असं दाखवण्याचा अभिनय देखील महाराज मधून मधून करीत असत. आणि या अभिनयामुळे देखील ब्रिटिश सरकार काही वेळेला फसत होतं, काही वेळेला ते संशयाच्या धुक्यामध्ये सापडलेलं होतं. ही मोठ्या लोकांची ही मोठी अशा प्रकारची काही वर्णनं आहेत. आणि मला स्वतःला असं वाटतं की त्यांची देशभक्ती ही अस्सल दर्जाची देशभक्ती होती. निष्ठा ह्या त्यांच्या विलक्षण दीप्तिमान निष्ठा होत्या. कलेवरचं प्रेम हे विलक्षण होतं. शिवसंभव नाटक असं रंगभूमीवर आलं आणि रंगभूमीवर शिवाजीचा जन्म झाला हे सूचित करण्यासाठी ती तुतारी जेव्हा वाजवण्यात आली आणि शिवाजीचा जन्म झाला असा जयघोष झाल्याबरोबर नाटक पाहता पाहता महाराज
आपल्या जागेवर उठून उभे राहिले आणि त्यांनी त्या रंगभूमीला जाऊन वंदन केलं आणि ते म्हणाले, शिवाजी राजांचा जन्म झालेला आहे. कुणीतरी त्यांना म्हणालं, अहो हे नाटक चाललंय. ते म्हणाले, हे नाटक चाललंय हे तुमच्या दृष्टीनं चाललंय, शिवाजीचा जन्म झालेला आहे हे माझ्या दृष्टीनं नाटक नाही. आणि असा शिवसंभव हा असा ते दरवेळेला पाहत असत. प्रत्येक वेळेला नाटकामध्ये हा प्रसंग आला की ते उठून उभे राहायचे. त्यांच्यामध्ये मिस्किलपणाही भरपूर होता, खोडकरपणा होता, थोडाफार वात्रटपणा होता, जो रसिक माणसाच्या ठिकाणी असावा असाही थोडासा एकंदरीत त्यांच्यामध्ये मिस्किलपणा होता. आणि मग या मिस्किलपणामुळं ते काही लोकांची फजितीही अशा पद्धतीने करायचे. गणपतराव हल्ल्याळकर नावाचे एक फार चांगले गायक नट, शापसंभ्रम नाटक त्यांचं महाराजांना आवडायचं. आणि आमचा गणपती काम करतोय ना आज, मग मला नाटकाला गेलं पाहिजे असं ते सांगायचे आणि नाटकाला जाऊन बसायचे. तो हल्ल्याळकर जी भूमिका करीत होता त्या भूमिकेत एक प्रसंग असा होता की गाणं म्हणून झाल्यानंतर त्याला मृत्यू यायचा, तो असा मरून पडायचा रंगभूमीवर. आणि तसा तो मरून पडला की महाराज मिस्किलपणानं म्हणायचे, वन्स मोर असं ते त्याला म्हणायचे. आता महाराजांची आज्ञा म्हटल्यानंतर त्याला पुन्हा उठणं भाग होतं आणि पुन्हा उठून ते गाणं म्हणायचा. आणि गाणं म्हणून पुन्हा मरण्याचा अभिनय केला की महाराज पुन्हा वन्स मोर म्हणायचे. एके दिवशी असं 8-10 झाल्यानंतर गाणं संपल्या महाराज हे म्हणण्याच्या आत त्यानं हात जोडून म्हटलं, महाराज आता मला कृपा करून मरू द्या, मला पुन्हा तुम्ही जागवू नका. असं म्हणून त्यानं रंगभूमीवरचा तो जो काही नाटकी मृत्यू होता तो मृत्यू त्यांनी पत्करला. एकदा एक स्वतःला शिष्ट समजणारे विद्वान महाराजांच्यावर अद्वा टीका नेहमी करीत असत आणि स्वतःला काही वेगळे समजत असत. हे दिवाणखान्यामध्ये आले त्यांच्या महाराजांच्या आणि आढ्यतेनं वाद घालायला लागले. तेव्हा महाराजांना त्यांची थोडीशी गंमत करावी अशी वाटलं. त्यांनी 2-4 चित्ते पाळलेले होते. ह्या चित्त्यांना हळूच त्यांनी सोडून दिलं आणि महाराज एवढंच म्हणाले, मी थोडासा पलीकडे जाऊन येतो असं म्हणून ते गेले आणि पाठीमागून गंमत पाहत राहिले. ह्या विद्वान माणसाचं आता काय होत आहे. ते चित्ते गुरगुरत जेव्हा त्याच्या अंगावर चाल करण्याचा प्रयत्न करायला लागले तेव्हा त्या विद्वानाची जी काही गाळण उडाली ते पाहून महाराज पोट धरून हसत होते. हसत हसत ते बाहेर आले आणि म्हणाले, अरे अरे केवढ्या शौर्याच्या गोष्टी तुम्ही करीत होता. ही पाळलेली जनावरं आहेत, ही जनावरं माणसासारखी विश्वासघातकी नाहीत, ही इमानी जनावरं आहेत. ही नुसती गुरगुरतील पण ही लचके तोडणार नाहीत. तुम्ही बाहेरून प्रेम कराल पण आतून लचके तोडायला तुमचे हात पुढे येतील. तशी माणसं ही नाहीत बरं, ही इमानी जनावर आहेत. त्या विद्वान माणसाला जे समजायचं ते समजलं आणि त्या विद्वान माणसानं पुन्हा महाराजांच्या वाटेला जाण्याचं धाडस कधी केलं नाही. किती माणसं म्हणून सांगावीत. आनंदराव पेंटर, बाबूराव पेंटर, आबालाल पेंटर चित्रकार, अंजनीबाई मालपेकर, भाऊराव कोल्हटकर, बालगंधर्व, या बालगंधर्वाला सर्व प्रकारची मदत करणं आणि बालगंधर्वावर औषधोपचार करून त्याचं गाणं शास्त्रशुद्ध करण्यासाठी त्याला गुरु भेटवणं आणि त्याच्याकडे त्याची तालीम करून घेणं, हे सगळं कार्य त्यांनी केलं. लोकमान्य टिळकांनी त्याचं गाणं ऐकून हा अप्रतिम गातो आहे अगदी गंधर्वासारखा असं एकदा म्हटलं. त्यानंतर बालगंधर्वाचं गाणं लोकमान्य टिळकांना आपल्या दैनंदिन व्यापामुळे फारसं शक्य झालं नसेल. पण महाराज हे बालगंधर्वाचे चाहते होते, गोविंदराव टेंब्यांचे चाहते होते. मल्लविद्या, रोम शहरामध्ये एकदा त्यांनी असे भव्य अशा प्रकारची स्टेडियम्स पाहिली आणि ते म्हणाले, माझ्या कोल्हापुरात असं झालं पाहिजे. आणि कोल्हापूरला आल्यानंतर त्यांनी ते स्टेडियम उभारलं. आज ते खासबाग मैदान म्हणून प्रसिद्ध आहे. आणि मल्लविद्या, शिकारीची विद्या ही जी जोपासली गेली ती महाराजांच्यामुळे जोपासली गेली, यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. हे नाना प्रकारचे नट, गायक, चित्रकार, साहित्यिक हे सगळे त्यांनी आश्रय दिले. एक प्रसंग आनंदराव पेंटराबद्दल असं सांगतात, रसग्रहण करण्याची त्यांची प्रवृत्ती कशी मिस्किल असायची पहा. त्यांनी एकदा सांगितलं, अरे ते थिएटर अमुक अमुक आहे, त्याच्यावर चित्र काढली पाहिजेत थोडीशी, आतून चांगली चित्र काढ. म्हणून त्या आनंदराव पेंटरला